कोकणातल्या गणपती उत्सवाची एक वेगळी मजा असते. मुंबईमध्ये जो असतो तो गणेश उत्सव असतो आणि कोकणात जे असतात ते गौरी गणपती असतात. काय ना, कितीही हिंदी चित्रपट केले किंवा हिंदी कशातही कामं केली तरी सुद्धा जे हक्काचं प्रेम मराठीमधनं मिळतं ते मराठीतच मिळतं आणि ते तुम्ही अनुभवल्याशिवाय तुम्हाला म्हणजे कळत नाही. मला आठवतंय की अगदी बाबा सुद्धा म्हणायचे की कोकणामध्ये इतकं सौंदर्य आहे, परंतु इन्फ्रास्ट्रक्चरची कमी असल्यामुळे शूट्स तिकडे फार कमी होतात. मी तुम्हाला हे लिहून देऊ शकते की देर इज अ नो कम्पॅरिझन बिटवीन द ब्युटी. कोकण इज कोकण. एक बकरी आत येते, ते अख्ख्या बेडला राऊंड मारून त्याला हाय वगैरे बोलते. येस, इट इज शब्दाईला झालंय आणि आता ही इज जस्ट चिलिंग. जसं आपण म्हणतो कोकणातली माणसं साधी बोळी, आपल्या फिल्म्स हे आतापर्यंत साधीच दिसलेले आहेत. ते कोकणातली माणसं प्रचंड श्रीमंत आहेत. गौरी जेवणाला बऱ्याच ठिकाणी गाव जेवण असतं आणि मासे असतात कोकणात. बऱ्याच ठिकाणी माहिती असतं. हिंदीमध्ये जे सिनियर ऍक्टर्स आहेत, ज्या पद्धतीने त्यांना रिस्पेक्ट दिला जातो तो कुठेतरी आपल्याकडे लॅकिंग आहे असं मला नक्की वाटतं. फॉलोअर्स म्हणजे काय की त्या फॉलोअर्स मिळवण्यासाठी जर तुम्ही गोष्ट करायला लागला तर तुम्ही एक फॉलोअर झाला. यू आर नॉट लीडिंग. कोकण आणि गणेशोत्सव याचं एक अतूट नातं आपण नेहमीच पाहिलंय. असाच एक नवीन चित्रपट आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने अजिंक्य देव आणि अश्विनी भावे यांची एव्हरग्रीन जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने आज लोकसत्ता ऑनलाईनच्या अड्डाला हे सगळे कलाकार आले आहेत. तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये. आपण नवजोत सरांपासून सुरुवात करूया. घरात गणपती आणि कोकणात एकत्र कुटुंब पद्धती आहेत, तर ही कथा नेमकी कशी सुचली की आपण गणेशोत्सवाच्या रूपाने अशी आगळी वेगळी कथा मांडूया? एकतर म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती कोकणात नुसताच नसून पूर्ण महाराष्ट्रात आहेत किंवा पूर्ण देशात आहेत. गणपतीवरती आत्तापर्यंत अनेक गाणी आलेली आहेत, पण आत्तापर्यंत कोणीही गणपतीला घेऊन एक पिक्चर केलेला नाही आहे. आणि हा पिक्चर माझ्या अनुभवातनं आलेला आहे, कारण का आमच्याकडे कोल्हापूरला गेले 75 वर्ष गणपती येतोय. सो त्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने जेव्हा अख्खं कुटुंब एकत्र येतं तर तेव्हा मी जी मजा मस्ती बघितली आहे किंवा जे हेवे दावे बघितलेले आहेत, तर त्याच्याच एक्सपिरियन्समधनं मी हा पिक्चर तुमच्यासमोर घेऊन आलो. मग कोल्हापूरचे तुम्ही मूळचे, तर मग तुम्हाला कोकणातल्या कुटुंबावरती का वाटलं करावं? नाही, म्हणजे मी कोकणाचं जरी असं तरी आमचं मेन म्हणजे आमचं सर कोल्हापूरला जरी शिफ्ट झाले असेल तरी माझा आजोळ देवगड आणि जामसंडी आहे. त्यामुळे मी बरेच वर्ष सुट्टीमध्ये कोकणात टाइम स्पेंड केलेला आहे. आणि कोकणातल्या गणपती उत्सवाची एक वेगळी मजा असते. म्हणजे मुंबईमध्ये जो असतो तो गणेश उत्सव असतो आणि कोकणात जे असतात ते गौरी गणपती असतात. तर गौरी गणपती ची जी मजा मस्ती आहे तीच तुम्हाला या पिक्चर मधनं बघायला मिळेल. अश्विनी मॅम, तुम्ही आणि सरांची जोडी आम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळते. आम्ही गेल्या काही महिन्यांपासून सगळीकडे की तुम्ही एकत्र झळकणार एवढी क्रेज आहे, तर तुमची काय फिलिंग आहे मनामध्ये? हे ऐकताना मला खूप छान वाटतं. आम्ही जिथे जातोय तिथे देर इज अ क्युरिओसिटी. तर आम्हाला जेवढी म्हणजे मजा वाटली त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त ऑडियन्सला कुतूहल आहे. हे बघून आम्हालाच दोघांनाही बरं वाटतंय. आय वुड से. सर, तुमचा एक्सपिरियन्स? खूप छान. म्हणजे तेच आता जसं अश्विनी म्हणाली की एवढा सगळ्या न्यूजपेपर्स मधनं म्हणा, लोकांमध्ये इतकं कुतूहल आहे की आम्ही 25 वर्षांनी एकत्र येतो आहोत. तर खूप आनंद होतो आणि इतकी उत्कंठा तुम्हाला आहे की आम्ही दोघं स्क्रीनवर एकत्र दिसणार आहोत. याच्यातूनच कळतं की तुम्हा सगळ्यांचं किती प्रेम आहे आमच्या जोडीवर म्हणा, आम्हा प्रत्येकावर. आणि जे काही आम्ही केलेलं आहे आतापर्यंत मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये, त्याची ही एक छोटीशी फीत आहे की येस, युअर लव्ह अस स्टिल. काय ना, कितीही हिंदी चित्रपट केले किंवा हिंदी कशातही कामं केली तरी सुद्धा जे हक्काचं प्रेम मराठीमधनं मिळतं ते मराठीतच मिळतं आणि ते तुम्ही अनुभवल्याशिवाय तुम्हाला म्हणजे कळत नाही. मी दरवेळेला येते प्रोजेक्टसाठी, माझी कोरी मनाची पाठी घेऊन येते, कुठली अपेक्षा न ठेवता. त्यामुळे मला जास्त आणि ओव्हरवेल्मिंग होत आहे की इतकं प्रेम. म्हणजे आता 25 वर्ष झाली आपल्याला काम केलेला. लोकांना विसरायला एक दिवस सुद्धा लागत नाही. या जोडीला 25 वर्ष लोकांनी मनामध्ये ठेवलंय. हेच आम्ही कृतार्थ झालो याच्यामध्ये. खरंच. आणि खरंच खूप बरं वाटतं एवढं सगळं प्रेम मिळतंय तुम्हा सगळ्यांकडनं. सो आय थँक नवजोत फॉर हॅव्हिंग ब्रॉट अस टुगेदर. आणि
ग्रेट. सो आणि आय होप की ह्या doing चित्रपटानंतर more. जास्तच प्रेम करतील. 100%. जास्त काम करतील. 100%. 100%. सर मॅम, कोकणातील शूटिंग दरम्यानचा तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता? एखादा खास किस्सा ऐकायला आवडेल. पहिल्यांदा मला हा, येस. माझं गुहागरला म्हणजे संपूर्ण म्हणजे माझ्या पहिल्या नाटकापासून 1982 पासनं मी कोकणाचे दौरे करते आहे, कोकण आणि गोवा. आणि त्याच्यातलं माझं सगळ्यात संपूर्ण त्या कोकण पट्टीतलं माझं आवडतं शहर किंवा गाव म्हणजे गुहागर. म्हणजे माझ्या पहिल्या नाटकापासनं त्या गुहागरच्या बीचवर नाटक संपल्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्हाला थांबायला लागतं ना सेटिंग बसमध्ये भरेपर्यंत, तेव्हा आम्ही ह्याच्या गुहागरच्या बीचवर निरव शांतता असलेल्या बीचवर चालल्याचं मला अजून स्मरतं त्या वाळूमध्ये. आणि ह्या चित्रपटाच्या वेळेला ना सुट्टी मिळणं अगदी मुश्किल, इतकं टाईट स्केड्यूल असायचं, वर्क आवर्स पण लांब होते. पण ज्या दिवशी मी गुहागरला पोचले त्या दिवशी नेमकं गुड थिंग इज माझं शूट नव्हतं आणि त्यांचं बीचच्या इथेच शूट चाललं होतं. आणि ह्या सगळ्यांना माझ्या ड्रायव्हर कोणाला पत्ता नाही की मॅम गेल्या कुठे. आणि मी एकटी समुद्रावर बसले होते आणि सूर्यास्त होताना 10 मिनिटं फक्त मी एकटी समुद्रावर, आणि तो सूर्यास्त मी एन्जॉय केला. आणि पुन्हा एकदा इट वॉज समथिंग व्हेरी स्पेशल. मी गुहागरला पहिल्यांदा गेलो. माझं फार कोकणात व्हिजिट नाही झालेलं. मी चिपळूणपर्यंतच गेलोय कारण माझी बायको तिकडची आहे. पण अदरवाईज मी कोकणात फार फिरलेलो नाहीये. अर्थात नेहमीच मला आठवत आहे की अगदी बाबा सुद्धा म्हणायचे की कोकणामध्ये इतकं सौंदर्य आहे, परंतु इन्फ्रास्ट्रक्चरची कमी असल्यामुळे शूट्स तिकडे फार कमी होतात. आणि आत्ता मला असं वाटतंय की हे सगळं बदलायला लागलेलं आहे. आणि आता ह्या चित्रपटात लोकांनी कोकण पट्टी पाहिल्यानंतर ज्या पद्धतीने नवज्योतनी ती एक्सप्लॉइट केली आहे, माझी खात्री आहे की खूप सारे चित्रपट तिकडे शूट होतील. मध्ये कोणीतरी केला होता, पण या चित्रपटानंतर खूप सारे येतील आणि यावेत. मला कोकण खूप आवडलं. गुहागर खूपच सुंदर आहे. खाणं खूप छान आहे तिकडचं खास करून. आणि आम्ही सगळेजण एकत्र एका कुटुंबासारखेच तिथे राहत होतो, तेव्हा ती एक मजाच होती. कधीच मिस नाही केलं. माझा वाढदिवस तिथे साजरा झाला. अजून कोणाचा तरी 31 डिसेंबर तिथेच नाही, 31 वी डिसेंबर लोहडी साजरी वॉटेव्हर. सो बऱ्याचशा अशा सण आम्ही केले एकत्र, वाढदिवस केले, पार्ट्या केल्या, धमाल केली आणि शूटिंग पण केलं. सो इट वॉज वंडरफुल. आणि आम्ही या चित्रपटाचा काही वेळ केरळला पण शूट केलाय आणि कोकणामध्ये. आणि मी तुम्हाला हे लिहून देऊ शकते की देर इज अ नो कम्पॅरिझन बिटवीन द ब्युटी. कोकण इज कोकण. नाही, आणि जरी ती म्हणाली तरी केरळमध्ये आम्ही बिलकुल आउटडोअर केलेलं नाही. केरला वॉज ओनली इनडोअर्स. आणि कोकणचं जे सगळं तुम्ही पाहताय ते केवळ कोकणच आहे. केरळाचा त्याच्यात अंश नाही. म्हणजे असं ना ते त्यांनी घेतलेले शॉट्स बघताना ना असं डोळ्यामध्ये अशी थंडाई येते ती हिरवळ पाहून. इतकं सुंदर आहे कोकण. भूषण, बॅक टू बॅक तगड्या स्टारकास्ट बरोबर चित्रपट आहेत, तर हा अनुभव कसा होता? खूपच चांगलं. गेलो वर्षभर मागच्या वर्षी खूप विचार करून चांगले चित्रपट केले आणि मी म्हणेन नशीबवान की चांगले चित्रपट माझ्यापर्यंत आले. आणि त्यातली सुरुवात ही घरात गणपतीनी झाली. त्यामुळे नवज्योतनी जेव्हा नरेट केली अख्खी गोष्ट तेव्हाच असं झालं होतं एक नव्याने श्री गणेशा होतोय. आणि तो मला वाटतं इकडे स्टारकास्ट मध्ये असलेल्या बऱ्याच जणांसाठी आहे. म्हणजे अख्ख्या कुटुंबाची ही फिल्म आहे. पोस्टर तुम्ही बघाल, ट्रेलर बघाल, त्यांनी अंदाज येईल. प्रत्येक कॅरेक्टर इक्वली इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशिवाय ही कुठल्याही कॅरेक्टरला तुम्ही साईडला ठेवलं इतरही तरी चित्रपटाची गोष्ट पूर्ण होणार नाही असा चित्रपट आहे. खरंच लकी की त्यातून एक सगळे चांगले चित्रपट योग्य ह्यानीच बॅक टू बॅक रिलीज होत आहेत. आणि त्यातला हा अतिशय जवळचा चित्रपट, एकतर बाप्पा जवळचा, त्यानंतर ही गोष्ट जवळची. आणि त्यामुळे हा आता रिलीज होतोय आणि बाप्पाच्या आगमनाची सगळीकडेच आतुरता आहे आणि त्या योग्य वेळी रिलीज होतीये फिल्म. आणि त्याचा जो प्रतिसाद मिळालाय, सगळ्यांनाच आम्हाला जो प्रतिसाद मिळालाय, गाण्यांना असो, ट्रेलरला असो, टीझरला असो, ते बघून खूपच छान वाटतं. कोकणातल्या शूटिंगच्या तुझ्या काही आठवणी आहेत का? माझा जन्म कोकणातला आहे. जरी लहानाचा मोठा मी पुण्यात झालो तरी जन्म कोकणातला, कारण की आई बाळणपणासाठी रायगडला, आईचं माहेर रायगड, गोरेगाव, तर तिकडचा माझा जन्म. त्यामुळे दरवर्षी गणपतीला मी गोरेगावला असायचोच. त्यामुळे अख्खा गणेशोत्सव म्हणजे जो पुण्यातला असतो तोही मी अनुभवलाय की सुरुवातीचे दिवस सगळे वेगवेगळ्या मंडळांमध्ये जा, दर्शनं घ्या, आणि पण ते झाल्यानंतर गौरी गणपतीसाठी गावी जायचं.
तर हा एक कायम कॉन्स्टंट एक रुटीन असायचा, जो मुंबईतही शिफ्ट झाल्यानंतर ते घरी गणपती आणायला मी सुरुवात केली. लहानपणी माझ्याकडे गणपती नसायचा. आई म्हणाली होती तुझं घर जेव्हा होईल तेव्हा तू आणायला सुरुवात कर. आणि मग तेच झालं की मी मुंबईत घर घेतल्यानंतर मग घरी 1.5 दिवसाचा गणपती बसवायला लागलो. आणि 1.5 दिवस झालं की लगेच कोकणात जायचं गौरी गणपतीसाठी, आणि नंतर मासे मटण खाऊन परत यायचं. असा हा एक रिच्युअल असायचा. आणि ते सगळं पुन्हा एकदा अनुभवता आलं, कारण गेल्या काही वर्षात जाणं झालं नव्हतं. आजी असेपर्यंत अगदी रेग्युलरली जायचो, पण आजी गेल्यानंतर गावी गेलो नाही, गौरी गणपतीला गेलो नाही. त्यामुळे ते सगळं परत या फिल्मच्या माध्यमातून जगता आलं. नुसतंच जगणं म्हणजे अरे गणपती कसं असतं, गौरी कसं असतं असं नाही, तर हे सगळे नातेसंबंधी. कारण काय जे नवजोत म्हणाले हेवे दावे आहेत, ट्रेलर बघितलं तर त्यांनी सुद्धा अंदाज येतो. हे सगळं माझ्या अवतीभोवती घडत होतं अनेक वर्ष. आणि हे लक्षात आलं की प्रत्येक कुटुंबातला हा भाग आहे. त्यामुळे ट्रेलर पाहिल्यावर पण प्रत्येक जण म्हणतं की किती रिलेटेबल आहे. त्यामुळे एक कम्प्लीट कौटुंबिक गोष्ट लोकांपर्यंत पोहोचतीये. आणि त्याचबरोबर कोकणाशी परत तुम्ही कनेक्ट होणार आहात. जे काही कोकणात जाऊ शकले नसतील अनेक वर्षांपासून, तो हा चित्रपट बघितल्यानंतर यंदा गणपतीला जायचं कोकणात असं नक्कीच म्हणतील. किंवा तुमच्या काही नात्यांमध्ये काही अनसॉल्व्ड इश्यूज असतील, ते सॉल्व्ह करण्याची इच्छा नक्की होईल की यावेळेस जरा बोलूया आपण. आणि हे नक्कीच हा थॉट या चित्रपटातून येईल आणि सगळ्यांना एकत्र हा चित्रपट आणेल असा विश्वास. I think you should tell about the special guest you had in the room. स्पेशल गेस्ट शांताई. Should I? कोकणातली मजा ऍज सच म्हणून की कोकणात गुहागरमध्ये शूट करत असताना एकंदरीतच मला तो कोकणातली लहानपणापासूनच जातो हे आहे. नवजोत आत्ता म्हणतोय ते म्हणजे की हॉटेल रूम मध्ये सुद्धा असताना बकऱ्या वगैरे आत येत होत्या. तर जे इकडे होणार नाही शहरांमध्ये. इतकं फनी होतं, आय विल टेल यू इन व्हेरी स्मॉल आहे की आपण शूट करत होतो आणि त्याचा शूटिंग होता आणि ह्याने एक स्टोरी टाकली. स्टोरीमध्ये ही इज असं मस्त, त्याचं ग्राउंड फ्लोअरला रूम होती आणि पुढे अख्खं गार्डन होतं. त्याचं वर्कआउट वगैरे करून झाल्यानंतर म्हणजे 2 स्टोरीज असायच्या भूषणच्या, कोकणामध्ये वर्कआउट करणं आणि दुसरं या स्टोरीमध्ये तो असा मस्त बेडवरती झोपलाय, एक बकरी आत येते, ते अख्ख्या बेडला राऊंड मारून त्याला हाय वगैरे बोलते. येस इट इज शांताईला झालंय. आणि आता ही इज जस्ट चिलिंग. मी म्हटलं हे किती अमेझिंग आहे, कनेक्टिंग विथ द नेचर. हो, आणि लोक सरप्राईज, बकरी आली आत, बकरी आली. एवढं काय झालं, प्रोडक्शन धावपळ होती. बकरी आली यार फक्त म्हणजे. तर पण ही तर झाली म्हणजे हॉटेलवरची. पण ओव्हरऑल खरंच अख्खं कोकण पुन्हा अनुभवता आलं. आणि खरं सांगू तर खूप विचारपूर्वक नवजोतनी प्री प्रोडक्शन केलं या फिल्मचं. प्रोडक्शन त्याने केलं, डिरेक्शन त्याने अगदी विचार करून. म्हणजे असंही नाही की कास्टिंग करताना घाई केली आहे की या तारखा आहेत शूटच्या, जे अवेलेबल आहेत त्यांना घ्या. इतके महिने आधी त्याचं नरेशन झालं होतं. म्हणजे असं वाटलं होतं की काय माहिती कोणात तरी दुसऱ्याला कास्ट केलं असेल. तर नाही, त्याचं प्लॅनिंग होऊन या महिन्यात शूट होईल, 6 महिन्यानंतर शूटिंग आहे, त्याचं आधीपासून प्लॅनिंग, आधीपासून कास्टिंग लॉक, असं सगळं प्लॅन करून. आणि एक वेळ घेऊन प्रोडक्शन व्हॅल्यू म्हणा जी गरज आहे, जेवढा एक चांगला चित्रपट बनवण्यासाठी जी गरज आहे ती सगळं त्यांनी केलं. कारण की त्याचंही शिक्षण सॅन फ्रान्सिस्कोला फिल्म मेकिंग शिकून तो आला. त्यानंतर मग एक हिंदी चित्रपट करावा, दुसऱ्या भाषेतला चित्रपट करावा, हे न करता एक चांगला मराठी चित्रपट करावा या उद्देशाने त्यांनी ही फिल्म केली. आणि जसं या फिल्मसाठी ज्या गोष्ट ऐकल्यानंतर आणि गरज आहे तो वेळ घेऊन, जसं मी म्हणतोय, त्यामुळे 20-25 दिवसांचं स्केड्यूल नाही तर मला वाटतं 45 ते 50 दिवसांचे मल्टिपल स्केड्युल्स मध्ये ही फिल्म झाली. एक 50 दिवसाचं स्केड्यूल मराठी फिल्मसाठी इज अ बिग थिंग. आणि ती गरज होती आणि ते त्यांनी निभावून दिलं आणि अगदी व्यवस्थितपणे. आणि म्हणून आज टीजर पाहिल्यावर, ट्रेलर पाहिल्यावर लार्जर दॅन लाईफ म्हणजे कोकणातली गोष्ट आहे हे म्हटल्यानंतर थोडं जसं आपण म्हणतो कोकणातली माणसं साधी बोळी, आपल्या फिल्म्सही आतापर्यंत साधीच दिसलेले आहेत. ते कोकणातली माणसं प्रचंड श्रीमंत आहेत. आपण शहरांमध्ये शिफ्ट झालोय, आपल्याकडे भरपूर पैसा, तो आपण कोकणात हे कसं भरपूर श्रीमंती आहे. ती श्रीमंती आज योग्य पद्धतीने दिसते. आज जेव्हा कोकण भारी ते गाणं दिसतंय ते की हे कुठे आहे, हे लोकेशन्स कुठे आहेत, हे आपल्याला कळते की आपल्या कोकणातच आहेत. आपण नॉर्थला फिरतोय, परदेशात फिरतोय, सगळीकडे जातोय, पण आपल्या कोकणात हे लोकेशन्स आहेत. आणि ती ब्युटी मस्त आज लोकांपर्यंत पोचते. त्यामुळे कोकणातली ब्युटी ही त्या सिनिक ब्युटी आणि त्याचबरोबर माणसांची ब्युटी ही दोन्ही लोकांपर्यंत. काय ना, मी पण पुष्कळ चित्रपट केलेत ज्याच्यामध्ये कोकण दाखवलाय.
पण नवज्योतनी ज्या पद्धतीने कोकणाला एक काय म्हणायचं त्या चित्रपटाचा भाग बनवलाय ना, तो स्पेशल आहे. आणि त्याला दिग्दर्शकाला व्हिज्युअलायझेशन लागतं, जे नवा दिग्दर्शक असला तरी त्याच्यापाशी आहे. आणि त्याला लागणारं सगळं निर्मात्यांनी सुद्धा प्रोव्हाइड केलं, म्हणून ते एवढं रिच आणि छान दिसतं. ऍब्सोल्यूट. गणपतीच्या सणाचा सिक्वेन्स आहे, तर कोकणातले कुठले कुठले पदार्थ तुम्ही खाल्ले आहेत? एकंदरीत कोकणातल्या खाद्य संस्कृतीबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली मी एकच दिवस, मला वेळच नव्हता, स्केड्यूल वॉज सो बिझी. मी फक्त एवढं सांगेन की आमच्या चित्रपटात एक मोठा गाव जेवणाचा सिक्वेन्स आहे, विच वॉज पिक्चराइज व्हेरी ब्युटिफुली. पण इतके शेकडो लोक तिथे बसवणार आणि हे ते शूटिंग खूप उशीरपर्यंत चाललं होतं. म्हणजे 2-2:30 वाजता ह्याचा नैवेद्याचं जेवण सगळ्या लोकांना येत होतं आणि त्याच्यामध्ये एक मोदकाचा सीन होता. मी तेवढंच जेवलेलं मला आठवत आहे की मी 9 मोदक खाल्ले होते त्या दिवशी त्या शॉट देण्याकरता. एक कोकणातली म्हणजे वैशिष्ट्य जे आहे गौरी गणपतीच्या वेळेस जे दिसणारे या ह्याच्यात, ते म्हणजे जसं मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहे आणि गोड अगदीच आवडत नाही, म्हणून जरी आता नक्कीच मोदकांचा वगैरे विषय चालू आणि मी परत मासे मटणांवरती येतो. कारण आता तो म्हणाला हार्डकोर आहे ना, त्याच्यावरच मला आठवलं की ती बकरी बिचारी वाचली चुकीच्या ती चुकीच्या खोलीत गेली होती, तिचं जगणं होतं लिहिलेलं म्हणून ती परत बाहेर आली, नाहीतर तिला खाऊनच आला असता बाहेर. प्रधान आहे ना, नावाला जागतो. सो ह्याच्यात सुद्धा गौरी बेसिकली माहेरी आलेली आहे, त्यामुळे गौरी जेवणाला बऱ्याच ठिकाणी गाव जेवण असतं आणि मासे असतात कोकणात. बऱ्याच तिखट नैवेद्य असतो, तर त्यामुळे की तिखट नैवेद्य आणि गणपतीत तर कोणी खात नाही आणि असं कसं, तर ही कोकणातली एक हे आहे, तर ते सुद्धा फिल्म मध्ये दिसतंय. त्यामुळे त्याचा आस्वादही आम्ही सगळ्यांनी भरपूर घेतलेला आहे. मस्त बांगडे खाल्ले कोकणात, जाऊन मासे नाही खाल्ले असं होईल का, तर बांगडे खाल्लेले आहेत मस्त. अख्ख्या गाव जेवणात अख्ख्या गावाने खाल्लं. पण नवज्योत सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे की पहिला सिनेमा आणि त्यात एकाच फ्रेममध्ये बऱ्याचदा 14 दिग्गज ॲक्टर्स वेगवेगळ्या क्षेत्रात कामं केलेली, तर कसं त्यांना सांभाळलं किंवा कसे शॉट्स लागले किंवा काय प्रोसेस होती, आणि म्हणजे एवढा सगळा मोठा पसारा कसा तुम्ही हँडल केला? चॅलेंजिंग होतं, पण आय थिंक या सगळ्या 14 लोकांनी मला सांभाळून घेतलं, सो त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मेन म्हणजे 14 पात्र जी लिहिलेली आहेत ती ह्याच्यासाठी नाही लिहिली आहेत की मला एक ऑन्सम्बल मोठी फिल्म बनवायची. प्रत्येक, जसं भूषण बोला, प्रत्येक कॅरेक्टरला कॅरेक्टर ग्राफ आहे, प्रत्येकाचं रेझोल्युशन आहे आणि ती 14 कॅरेक्टर एकमेकांमध्ये गुंफली गेलेली आहेत. सो ती स्क्रिप्टची डिमांड होती म्हणून आम्ही मोठी फॅमिली केलेली आहे. आणि सेटवरती जर तू विचारलंस तर इट वॉज फन, कारण का हे सगळे आत्ताच इफ यू कॅन सी तिघांमध्येच जी तुम्ही मजा मस्ती बघताय इंटू 14 लोक. सो आय डोंट थिंक की म्हणजे इट वॉज चॅलेंजिंग. फक्त एक असं होतं की 14 जणांपैकी एकही जण नसेल तर आमचं शूटिंग थांबायचं. म्हणजे मी असं बोलायचं की तुम्ही प्लीज इव्हन टॉयलेट ब्रेक घ्यायचा असेल तरी एकत्र घ्या, कारण का एक जण जरी गेला असेल तरी मी शूट नाही करू शकत होतो. पण आय थिंक त्याच्या व्यतिरिक्त आय डोंट थिंक देयर वर एनी चॅलेंजेस. आणि हे मी याच्यामध्ये एक ऍड करू इच्छिते की आता संजय मोने असेल किंवा शरद भुताडी असेल किंवा शुभांगी सनवई, सगळ्यांना ना थिएटरची बॅकग्राऊंड आहे. पुष्कळशा लोकांना थिएटरमध्ये काम केल्यानंतर ना आम्ही एकाच गाडीतनं सगळीकडे फिरत असतो, दौऱ्यांना, पुण्या मुंबईच्या नाशिकच्या प्रयोगांना. त्याच्यामुळे ना आम्हाला एक फॅमिली म्हणूनच राहायची सवय झालेली असते. दे आर व्हेरी अकॉमोडेटिव्ह, आणि हे फक्त मराठीमध्ये होतं, हे मी नमूद करू इच्छिते. येस येस. आणि त्याच्यामुळे ही फिल्म ज्या पद्धतीने शूट झाली आहे, इतकी कॉम्प्लेक्स असून सुद्धा, त्याचं श्रेय कुठेतरी मराठीमध्ये जे एक वातावरण पहिल्यापासून एक कल्चरमध्ये आहे आमच्या नाटक सिनेमाच्या, त्या वातावरणामुळे याचं शूटिंग सुकर झालं. नवज्योत सर, तुम्हालाच प्रश्न की अजिंक्य सर पण दिग्दर्शक आहेत, तर त्यांच्याकडनं काही टिप्स? दिग्दर्शन आहे, एकच पिक्चर केला, अमोल शेटकरने जास्त केलाय, मी फार कमी. हो, पण मग काही टिप्स घेतल्या असतील? तरी श्रेय नाही द्यायचं, म्हणजे मी नाही घेतलं. बोल. बरं, नाही घे. मग काही टिप्स सरांकडनं घेतल्या? सरांकडनं तर म्हणजे टिपपेक्षा इट वॉज मोर लाईक की आम्हाला भरपूर चॅलेंजेस होते ऑन सेट, कारण का
विंटरमध्ये पाऊस पडलाय, त्यामुळे आमचं शूटिंग 4-5 दिवस थांबलं होतं. सो सर असो, मॅम असो किंवा भूषण असो, एक जो कॉन्फिडन्स देतात ना की इट्स ओके, सगळं व्यवस्थित होईल. किंवा एक असा पॉईंट होता की मला आठवत आहे की फिल्मचा जो टीजर तुम्ही बघितला असेल तर तो जो वन शॉट आहे, सो तो वन शॉट, तो 2.5 मिनिटाचा वन शॉट मी डिझाईन केलेला, अख्खा ज्याच्यात घर दिसतं. ओके, आणि इट वॉज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. आम्ही 6 तास झाले तो शूट करत होतो. आणि म्हणजे मला माहिती आहे की माझा एक OCD प्रॉब्लेम आहे की मला सगळं परफेक्ट लागतं. त्यामुळे ते 25 टेक झाल्यानंतर सुद्धा आम्हाला तो शॉट मिळत नव्हता आणि आय वॉज ट्राईंग टू फिगर आउट कसं करायचं. तेव्हा सर आणि मॅम बसले होते, ते वॉक टू मिळाले की काय होतंय, आणि मी त्यांना 2 शॉट दाखवले आणि ते असे होते की तुला मिळालंय, म्हणजे हे तू नीट बघ, म्हणजे तू काय स्ट्रेस घेतोय. आणि देन विथ देअर एक्सपिरियन्स मी परत एकदा असा विचार केला की हा इनफ आहे का, अँड दॅट इज हाऊ वी फिनिश इट. सो दीज आर द स्मॉल थिंग्स वेअर दे stepped in and helped me to finish the project. नाही, आणि डायरेक्टर म्हणून मी त्याच्यात सहभाग कसा केला ते की बाकीच्यांचे सगळे रोल कसे कमी करता येतील ह्याचा प्रयत्न मी केला आणि मीच कसा दिसलो पाहिजे, पण ते ऐकलं नाही त्यांनी माझं, त्यामुळे बाकीचे जास्त दिसत आहेत. सर पुन्हा एक तुमच्या जोडीला एक प्रश्न आहे की सरकार जोडी तुमची जोडी इथे एकच आहे बरं का. दिग्दर्शक ऍक्टर तर सरकार नावानंतर 25 वर्षांनी एकत्र आलात, आणि त्याआधी शबास सुनबाई जो मॅमचा तो यांचा, बरीच झाली. त्याच्यानंतर आम्ही खूप चित्रपट हो केले त्यानंतर एकत्र. केले, पहिला हो त्यांचा पहिला. तर तो एक सिनेमा, त्यानंतर सरकारनामा, आणि आत्ता जो आला तर त्याच्यामध्ये तुम्ही दोघांना ॲज अ पर्सन म्हणून कसं ग्रो होताना पाहिलं, किंवा ॲज अ ॲक्टर म्हणून काय इव्हॉल्व किंवा काय चेंजेस बघितले तुम्ही एकमेकांमध्ये? अश्विनी भावे शाबास सुनबाई, ते अश्विनी भावे सरकारनामा, ते अश्विनी भावे घरात गणपती, हा खूप मोठा प्रवास आहे आणि तिने तो इतका सुंदर पद्धतीने केलेला आहे. म्हणजे एकतर तिच्यातला मोठा बदल म्हणजे तेव्हा ती जेव्हा पहिल्यांदा आली तेव्हा तिचे केस अगदी सरळ, लांबट चेहरा आणि अशी उंच आणि ऑलवेज ताट अशा आणि नाक वर करून चालणारी मुलगी, हाच एक तिचा मला आठवणारा हे आहे. पण त्याच्यानंतर द वे शी इव्हॉल्व्ड, तिच्या लुक्समध्ये, तिच्या ऍक्टिंगमध्ये, तिच्या पर्सनॅलिटीमध्ये आणि एकूणच बिईंगमध्ये, शी इज अ 10,000 टाइम्स बेटर पर्सन, अ बेटर लुकर, अ बेटर ह्युमन बिईंग, अ बेटर ऍक्ट्रेस, एव्हरीथिंग. सो मला असं वाटतं की कम्पॅरिझनच नाहीये. अश्विनी भावे शाबास सुनबाई ते घरात गणपती, इट्स अ ह्यूज डिफरन्स. घरात गणपतीमध्ये एखादा असा सीन जो तुम्हाला त्यांचा आवडला असा? सगळेच आम्ही जे एकत्र आमचे जे काही सीन्स होते ते सगळेच छान झाले. आणि एक ना मॅच्युरिटी आल्यानंतर रेसिप्रोकेटिव्हनेस येतो आणि तुम्ही एकत्र काम केलेलं असतं. आधी तुम्हाला जरी म्हणजे कसं म्हणतात ना की तुम्ही सायकल जर चालवायला शिकला असाल तर 20 वर्षांनी जरी परत बसलं तरी यू कॅन राईड इट. सो वी हॅव अ कॅमरागरी. आम्हाला दोघांना एक दुसऱ्यांना वी नो इच अदर. जरी 25 वर्षाचा गॅप गेला असला तरी तो गॅप मध्ये ती पण खूप सुज्ञ झाली आहे आणि माझ्यामध्ये पण थोडासा सुज्ञपणा आला असावा असं मी गृहीत धरतो. खरं खोटं मला माहित नाही, परंतु आय फील दॅट इव्हेंच्युअली बोथ ऑफ अस व्हेन वी केम ऑन द सेट आणि फ्रेम लागलेली होती, इट वॉज द सेम लाईक गोइंग बॅक 25 years. तेव्हा मला वाटतं एव्हरी सीन वॉज एन्जॉयबल. एव्हरी सीन मध्ये आम्हाला एक दुसऱ्यांकडनं काहीतरी शिकायला मिळालं आणि आम्ही रेसिप्रोकेट करू शकलो. किती सीनचा कॉन्टेंट जरी लहान असला तरी इट वॉज, ते तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल. मला असं वाटतं की या फिल्म नंतर आपण दोघांवरच असलेली एखादी फिल्म करायला Just the two of us. How beautiful. It can really work out. Point noted. हे सांगते No, म्हणजे हे जेन्युइनली मला No, असं why वाटतंय not? की Absolutely. वी हॅव टू एक्सप्लोर की आम्ही एकमेकांमध्ये झालेले बदल सेलिब्रेट करतो आहोत. यालाच मैत्री म्हणतात. Absolutely. मैत्री म्हणजे रोज उठून फोन काय चाललंय आणि कसं चाललंय आणि किती फिल्म्स करतोय ह्याला मैत्री नाही म्हणत. माझ्या मते, माझा मॅच्युअर Correct. पर्स्पेक्टिव्ह असेल की दोघांच्यात झालेले बदल, चांगले बदल एन्जॉय करणं. आणि respect करणं. रिस्पेक्ट Respect करणं आणि गिव्हिंग इच अदर द स्पेस, क्रिएटिव्ह स्पेस. गिव्हिंग क्रिएटिव्ह स्पेस हा खूप मोठा म्हणजे ज्याला आपण मायने रखत आहे. कारण आर्टिस्ट खुलायला माझ्या सुदैवाने मला विक्रम गोखल्यांसारखा एक दिग्गज कलाकारांबरोबर, इवन ऋषी कपूर सारख्या मोठ्या कलाकाराबरोबर हू गिव्ह स्पेस टू अदर पीपल ना, तेच एक्झॅक्ट कॉम्बिनेशन मला अजिंक्य बरोबर
जाणवतं. आणि मी तोही त्यावेळेला उमदाच, म्हणजे तो आजही तितकाच उमदा दिसतो आणि तो अनेक सॉल्ट पेपर मध्ये मॅच्युअर झाल्यानंतर अनेक सध्या पेपर गेला, हा सॉल्ट गेला. आपल्या शूट मध्ये होता. नाही पण खरं सांगू, म्हणजे आय वुड जस्ट ऍड टू दिस की आता ना तो काळ असा होता की वी वर यंग, दोघंही उमेदीत होतो, दोघांनाही सगळंच नवीन होतं. आणि तेव्हा आपण जेव्हा यंग असतो आणि इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जसं म्हणजे यू वॉन्ट टू बी सीन, आणि मग तुम्हाला आता असं झालंय की इट डझंट मॅटर, खरंच काही फरक पडत नाहीये किती आहे, हा एवढा सीन आहे ना माझा, आणि आज या चित्रपटामध्ये आम्ही दोघं त्याच्या आई वडिलांचं काम करतो आहोत. सो वॉट, म्हणजे आज आम्ही दोघं हिरो हिरोईन सुद्धा करू शकतो, परंतु दिस इज अनदर साइड ऑफ अस विच हॅज टू बी एक्सप्लोर्ड विथ एज, विथ मॅच्युरिटी. आणि इट डिडंट रिअली मॅटर, म्हणजे द स्पेस, द किती दिसलो ह्याच्यापेक्षा जास्त जे दिसलो त्याच्यामध्ये आम्ही स्क्रीन किती होल्ड केला इज द मोर इम्पॉर्टंट पार्ट. एक आठवण सांगते, या शूटिंगच्या दरम्यान आमचा एक सीन होता जो ह्यांनी ऑलमोस्ट वन शॉट वन सीन करण्याचा प्रयत्न केला होता, आणि अतिशय काहीतरी झालेलं आहे आणि तिची धुसफूस होते आणि हा थोडं तिला काम करण्याचा प्रयत्न करतोय, अशा याचा ती बांगड्या काढून ठेवते तो सीन. तर तो सीन आमचा झाला, एक शॉट ओके झाला, आम्ही पुन्हा रिटेक केले, पण तो शॉट झाल्यानंतर अजिंक्य समोर बसलेला होता त्या सीनमध्ये, तो उठून उभा राहिला आणि तो माझ्यापर्यंत आला आणि मला म्हणाला, अश्विनी, इट इज सच अ प्लेजर टू डू अ सीन विथ यू. आता तो फिल्ममध्ये राहिलाय की नाही हे मला माहिती नाही, पण हॅव्हिंग म्हणजे माझ्या सहकलाकारांनी हे येऊन मला सांगणं, हे माझ्या कामाला अजून खुलवणारं असतं. आणि आय रिअली अप्रिशिएट दॅट काइंड ऑफ ओपननेस. अजिंक्य सर, मला आणखी क्वेश्चन आहे तुम्हाला की आगामी तुमचा एक रामायण सिनेमा येतोय ज्यात खूप वेळा त्याला शूटिंग चालू. हां, तर काय अनुभव आहे? कारण एका मोठ्या स्केलवर होतं, म्हणजे जसं की A.R. रहमान संगीत देत आहेत, हॉलिवूडचा एक प्रसिद्ध बॅकग्राऊंड म्युझिशियन त्याला संगीत देतोय, तर काय अनुभव आहे त्याचा? इट्स आउट, म्हणजे वेगळाच एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आता आपण माझ्या येणाऱ्या चित्रपटाबद्दल बोललोच म्हणून अजून माझे 4 चित्रपट येत आहेत. आता 3 मराठी रेडी आहेत, एक हिंदी रेडी आहे विच इज विथ नीतू सिंगजी, एक वेब सिरीज केली आहे करिश्मा कपूर बरोबर, आणि 3 मराठी सिनेमा. आता चौथा हा पहिला लागतोय, आणि अजून 3 झाले लंडनमध्ये, एक सुभाष गैंची आहे. सो एवढं सगळं आहे येणारे चित्रपट. आणि रामायण करतानाचा अनुभव हा फारच वेगळा आहे, कारण एका वेगळ्या स्केलवर ती फिल्म बनते आहे. आणि आता इट्स टू अर्ली टू से एनिथिंग अबाउट इट, कारण इट्स स्टील अंडर द रॅप्स, बट इट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स. मराठी आणि हिंदी या चित्रपटाच्या सेटवर तुम्हाला काय फरक जाणवतो? हे मग एकेकाळी ना खूप फरक होता. जेव्हा सिनियर ऍक्टर्स होते सगळे, तेव्हा त्याच्यामध्ये खूप फरक असा होता की एक डिस्टन्स असायचा. पण आत्ताचे जे सगळे यंग कलाकार आहेत, जसं आता मी रणवीर सोबत काम करतो आहे, त्याच्यामध्ये देर इज, पूर्वी इगो हा खूप मोठा एक प्रॉब्लेम असायचा हिंदीमध्ये, जो मराठीत कधीच नव्हता. मराठीमध्ये जसं आत्ता अश्विनी म्हणाली की आम्ही एक कुटुंब म्हणून नेहमीच वावरलो, वेदर इट इज नाटकं किंवा वेदर इट इज फिल्म एकत्र. पण तेव्हा तो एक खूप मोठा इश्यू असायचा, प्रत्येकाला एक आपलं मोठेपण. आणि ठीक आहे, दॅट इज, तो तेव्हाचा काळ होता, ती तेव्हाची माणसं होती, ती ग्रेट होती. पण आत्ताचे स्टार्स जर तू पाहिलेस हिंदीमधले, तर त्यांच्यात एक मनमिळाव, परत टू बी टुगेदर. म्हणजे आता रामायणचाच एक्सपिरियन्स झाला तर माझे क्लोजअप चाललेले आहेत आणि रणबीर कपूर मला क्यू देतोय. दॅट इज अ ग्रेटनेस ऑफ दॅट ऍक्टर. मी त्याला सांगितलं की तू येऊ नको, सी सेड नाही सर, आय वॉन्ट टू गिव्ह इट. सो हे नाही व्हायचं, पूर्वी कधीच होत नव्हतं. अजूनही काही काही कलाकार करत नाहीत, पण दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण सो इट्स 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 वंडरफुल. तो आता डिफरन्स संपत आलेला आहे. लोक खूप मच्युअर झाली आहेत, सुज्ञ झाली आहेत, ऍक्टर्स पण इव्हॉल्व्ह झालेत. मला आठवत आहे, आम्ही एक रात्र मंतरलेली हा चित्रपट केला होता, त्याच्यामध्ये पण अशीच खूप स्टारकास्ट होती. आम्ही सगळे यंग होतो त्यावेळेला, आणि त्याच्यामध्ये निळूभाऊ होते आणि श्रीराम लागू होते, आणि आम्ही इतके लागूनचे बोलायला सुद्धा घाबरायचो, एवढा धाक होता त्यांचा. आणि एक अतिशय आदर मनामध्ये, आणि पर्सनॅलिटी पण त्यांची अशी होती. आता हे काय त्यांच्या मैत्रिणी असल्यासारखेच आम्ही एकमेकांची गप्पा मारतो, राईट? वी डोंट हॅव दॅट एजचा डिफरन्स. सो आता वातावरण खूप बदललेलं आहे, आणि इट्स अ गुड चेंज. या, एक्झॅक्टली. आज हात जोडून प्रश्न विषयाला पण आहे की ज्या पद्धतीने त्या दोघांनी
इंडस्ट्री होल्ड करून ठेवली मराठी आणि हिंदीमध्ये सुद्धा. तर ते बघताना या पिक्चर मध्ये हे दोघं आहेत, शुभांगी रेटकर, शुभांगी ओके. संजय मोनेसारखे कलाकार आहेत. तुला या कलाकारांकडे बघून काय वाटतं? म्हणजे नवीन एक कलाकार म्हणून आता इंडस्ट्रीमध्ये तो पिढी म्हणतो आपण, प्रतिनिधित्व करणार, तुला काय वाटतं? मला वाटतं आता मी पण अशा एका फेजला आहे की अजून पुढची पिढी पण नवीन येत होते आणि सिनियर्स कडून शिकण्याचे आहे. आणि ते डेफिनेटली इकडे झालं, कारण की आता जी आपण नावं घेतली त्या सगळ्यांबरोबर गेली 10-12 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळ्या माध्यमातून काम करून झालं होतं. त्यामुळे ते विचार वगैरे कुठेतरी निघून जातात. एका पॉईंट नंतर यू स्टार्ट लिव्हिंग युअर कॅरेक्टर, आणि तो कॉन्फिडन्स एक खूप आहे आणि या पुढच्या पिढीकडून पण खूप जास्त पाहिलं. त्यामुळे आज सगळे खूप प्रिपेअर्ड येतात, खूप इंटरॅक्शन्स छान असतात, भीती नसते. आणि हा कम्फर्ट कुठेतरी एल्डर्सनी, सिनियर्सनी सुद्धा क्रिएट केला, की काय त्यांच्याकडचं जे आहे ते राखून न ठेवता शेअर करणं, आणि नुसतंच चांगलं हे ना दाखवतं मला हे यातलं कळत नाही हे सांग, हे पण रेडीनेस असणं. त्यामुळे हे आत्ता मला शिकण्यासाठी इतकं चांगलं आहे की पुढच्या पिढीकडून ते शिकता येतं. ऍट द सेम टाइम कुठे कधीतरी वेगवेगळे एक्सपिरियन्स आलेले असतात की आपल्याला तो सपोर्ट मिळाला नाही. आता त्या ह्याच्यात होतोय की आपल्यापेक्षा जे नवोदित कलाकार आहेत त्यांना तो सपोर्ट आपण दिला पाहिजे, असे एक्सपिरियन्सेस सुद्धा एकंदरीत आहेत. विशेष करून दादा बरोबर तर जय भवानी जय शिवाजी ही पहिली मालिका केली होती आणि त्यातच एकंदरीत इतका छान कनेक्ट झाला होता आणि इतकं शिकायला मिळालं, इतका त्याचा अनुभव, आणि ते असून सुद्धा त्याचा रेडीनेस टू लर्न. कारण काय त्या ह्याच्यात सुद्धा एक ऐतिहासिक भूमिका, आणि दोघंही आम्ही एक ऐतिहासिक भूमिका एकत्र करत होतो. पण त्यात तो कम्फर्ट जो क्रिएट केला गेला होता आणि जे इंटरॅक्शन्स होते की मला येतं सगळं, तुला काय मदत पाहिजे, हे नसून एकमेकांना मदत केली जात होती आणि त्याच्यामुळे कामं इतकी चांगली होत गेली. तेच या चित्रपटातही झालं. अश्विनीताई बरोबर याआधी काम केलं नव्हतं, कधीच भेटही झाली नव्हती. बऱ्याच अवॉर्ड शोज ना वगैरे रेड कार्पेट वरती पाहिलं होतं, पण तेव्हा सुद्धा अशी हिंमत नव्हती झाली, कारण की खूप वेळेला भेटणं वगैरे असं, आणि रेड कार्पेट इज स्टील नॉट द प्लेस वेअर यू जस्ट गो अँड टॉक, इट वुड जस्ट बी अ हाय हॅलो. त्यामुळे कधीच भेट झाली नव्हती आणि ती या चित्रपटातून झाली, जी माझ्या आईची भूमिका डिरेक्टली. आणि तो जो कनेक्ट पहिला हाय हॅलो वॉज व्हेरी प्रोफेशनल, आणि त्यानंतर खरंच आता अश्विनीताई म्हणाली तसं मैत्री झाली की ही आयुष्यभर राहील अशी मैत्री. की जरी अश्विनीताई युएसला असेल, काही अडचण आली, काही विचारायचं असेल, कुठल्या चित्रपटाबद्दल विचारायचं असेल, काही एकमेकांना आम्ही लिटरली तास बोलू शकतो. हा कम्फर्ट आहे एकमेकांना डेफिनेटली विचारून, आणि या ह्याच्यात तर तो बॉन्ड असा मिळणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे सगळेच ती लाईन निघून गेली आज की सिनियर आम्ही असे आहोत, हे नसून प्रत्येक जण जेन्युअनली तशाही आहेत की देर इज गुड अँड बॅड टू टेक फ्रॉम एव्हरीवन. असं वाटतं की या गोष्टी करायच्या नाहीत, ह्यांच्याकडून हे अशाने आपण शिकतो. ऍट द सेम टाइम हे मी पण फॉलो करणार आयुष्यभर. हे डेफिनेटली शिकण्यासारखं बरंच. दुसरं एक म्हणजे की हिंदीमध्ये जसं स्टार असं एक हे असतं, म्हणजे स्टार असणं किती महत्त्वाचं किंवा स्टार व्हॅल्यू असणं. मराठीमध्ये ह्या दोघांचंही कौतुक आहे की त्यावेळेस सोशल मीडिया वगैरे असला काही प्रकार नव्हता, सतत कॅमेऱ्यासमोर असणं असं नव्हतं, पण ती लोकप्रियता त्यांची जी टिकून आहे पर्सनल वैयक्तिक कलाकार म्हणून पण आणि जोडी म्हणून सुद्धा त्यांना जे काही, तर ते आत्ताच्या ह्याच्यामध्ये मिसिंग वाटतं का तुम्हा कलाकारांना पिक्चर करताना? नाही, आता ओव्हरऑल हे बदललंय स्टारडमचं. म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा पाहिलं तर स्टार्स आता आधीसारखं राहिलेलं नाही. त्यामुळे आय डोंट थिंक सो खूप जास्त स्टारकडे म्हणजे स्टारडम किंवा फेमकडे पळणारी तरुण पिढी राहिली, किंवा दॅट इज व्हेरी शॉर्ट टर्म. कारण की ते तुम्हाला सोशल मीडियावरनं पण मिळून जातं. फेमच पाहिजे या गोष्टी तर मिळून जातं. तर ही खरी भूक आहे आत्ताची असं मला वाटतं, की चांगलं काम करायचं, माझं काम लक्षात राहिलं पाहिजे, मी लक्षात राहिलं पाहिजे पेक्षा माझं काम लक्षात राहिलं पाहिजे, मला लोक ओळखतात का, हे त्याच्या मागे फार हे नाहीये. त्यातून हा हिंदीमधला बदल आणि हे जे एक स्टारडमचं आपण म्हणतो हा कायमच होतो. म्हणजे डेफिनेटली दे हॅव डन देअर बेस्ट. पण आपल्याकडे ही लेजेंडरी ऍक्टर्सना अजून तेवढ्या पद्धतीने आपण मानत नाही, किंवा तेवढ्याही त्यांना त्यांचं वर्थ दिलं जात नाही असं कुठेतरी नक्कीच वाटतं. म्हणजे आज हे दोघंही इथे दे हॅव अचीव्ड एव्हरीथिंग. बट ऍट द सेम टाइम आय वुडंट बी रॉंग की गेल्या आज आपण 25 वर्ष म्हणतोय, आज नवज्योतनी पाहिलं आणि त्यांना दोघांना एकत्र मिळून याच्यात कास्ट केलंय, हे बरेच ठिकाणी बघितलं जात नाही, किंवा बरेच वेगवेगळे शोज असो ते त्यांचं वर्थ देणं, की आपल्याकडे सुद्धा हे स्टार्स आहेत, लेजेंडरी ऍक्टर्स आहेत, आज अवॉर्ड शोज असो हे असो, तो रिस्पेक्ट त्यांना देणं. हिंदीमध्ये जे सिनियर ऍक्टर्स आहेत ज्या पद्धतीने त्यांना रिस्पेक्ट दिला जातो तो कुठेतरी आपल्याकडे लॅकिंग आहे असं मला नक्की वाटतं. म्हणजे अवॉर्ड शोज असो काही ठिकाणी हो बसवा मला मागे, गरज नाहीये त्याची,
they should be in the forefront. We have to create this because that is the base जे आम्ही सुद्धा बिलीव्ह करू, this is what we will work for. इझिली नका देऊ ते फ्रंट रोचे सीट्स, वी डोंट डिझर्व इट. सो हे कुठेतरी मला वाटतं हा चेंज इंडस्ट्रीमध्ये हे गरज आहे. जो आपण कौतुकाने म्हणतो मराठी माणूस, ह्याच्यात डायलॉग आहे की मराठी माणूस हात पकडतो ते सोडण्यासाठी नाही. तसंच आपण जे मध्ये मध्ये म्हणतो की मराठी माणूस खेचतो, ते जर आता आपल्याला माहिती, अनेक वर्ष आपल्याला माहिती आहे, तर नको आता तो खेचणं बंद करू आणि आपल्या लोकांना वर आणणं प्रत्येक ठिकाणी हे गरजेचं आहे. आणि इंडस्ट्रीमध्ये हा बदल आलेला छान वाटेल ऑनेस्टली. नाही, पण अगेन आय वुड जस्ट लाईक टू कर्टेल व्हॉट ही सेड की अवॉर्ड्स ही फ्रेटर्निटी, एकतर मी कधीच त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. देअर वॉज अ टाइम जेव्हा अवॉर्ड्सना अर्थ होता. आता निरर्थक अवॉर्ड्स आहेत सगळे. त्या अवॉर्डसाठी मी कुठल्याच जात नाही. जरी सगळी बोलावणी असली तरीही मी जात नाही. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला व्हॅल्यू होती त्याला, तेव्हा आम्ही तो काळ पाहिलाय जेव्हा त्या अवॉर्ड्सला व्हॅल्यू होती. मला मिळालेल्या अवॉर्ड्सला, जो मला स्टेट अवॉर्ड पहिल्या पिक्चरसाठी मिळाला आणि नंतर नॅशनल अवॉर्ड माझ्या पिक्चरसाठी मिळालं, आय डोंट थिंक देर इज एनी व्हॅल्यू टू एनी अवॉर्ड्स आत्ताच्या घटकेला. आणि एका कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये मला आठवत आहे, शाहरुखच्या अगदी उमेदीच्या काळामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मैं तो अवॉर्ड्स खरीद लेता हूं. So आता it is not something that has got as much value as there used to be when we were working towards it. तेव्हा आज जर काम करायचं असेल तर आज केवळ ते ऑडियन्सला दिसावं, ऑडियन्सपर्यंत पोहोचावं आणि त्याच्यासाठी चित्रपट सृष्टीने एकत्र येऊन सी टू इट दॅट वी वर्क ॲज अ फॅमिली टू गेट द राईट थिएटर्स. एक दुसऱ्यांची क्लॅश न होता देऊ. चांगले चित्रपट आहेत, प्रत्येकाला आपली स्पेस मिळाली पाहिजे आणि स्क्रीन्स मिळाले पाहिजेत. That is the real fight for Marathi cinema at this moment of time. Yeah. And that's where the whole thing lies. So I feel the rest is all. I also think, just wanted to add, की जे माझं ऑब्झर्वेशन आहे की हिंदीमध्ये ना स्टारडम आहे. ओके, हिंदीमध्ये ऍक्टरला घेऊन इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्यांनी काय रोल केलाय, देर इज फॅन फॉलोईंग. ऑब्विसली तसं आय एम अ मॅसिव्ह बिलिव्हर की 90s मधले जे ऍक्टर्स होते, दे वेर द रिअल सुपरस्टार्स. आता बिकॉज ऑफ सोशल मीडिया एव्हरीवन इज ऍक्सेसिबल इझिली आणि ते एक क्रेविंग जी असते की आम्हाला आमच्या स्टारला बघायचे, ती मिसिंग आहे. म्हणून आत्ताचे पण जे मोठे कलाकार आहेत, दे आर नॉट सुपरस्टार्स लाईक व्हॉट दीज गाईज वेअर. आणि पण मराठीमध्ये कसं आहे ना, मराठीमध्ये तुम्ही कितीही मोठा ऍक्टर असेल ना, तर तुमच्या कामाला घेऊन लोक डिसाईड करतात की कितीही तुमच्याकडे फेम असेल, पण जर तुमच्या एका पिक्चरच्या रोलमध्ये जर तुमचं काम त्यांना नाही आवडलं तर ते बोलून दाखवतात. आणि आय थिंक दॅट इज द पॉझिटिव्ह साइड ॲज वेल एज द नेगेटिव्ह साइड ऑफ द मराठी इंडस्ट्री. आणि ह्याच्यासाठीच वी आर मोर नोन फॉर द कॉन्टेंट अँड नॉट फॉर द कमर्शियल व्हॅल्यू. ट्रू. आणि हेन्स वी आर ट्राईंग टू डू अ कमर्शियल फिल्म. आय गेस माझ्या आयुष्यात, पर्सनल आयुष्यात आणि फिल्मच्या आयुष्यात इतकी स्थित्यंतर झाली आहेत. मी इतका काळ अगदी लोकांच्या डोळ्या आड होते, त्याच्यानंतर परत आले, तरी सुद्धा अगदी तुरळक सगळं केलं, तरी पण मला जे प्रेम दिलं जातं त्याच्यावरून इट सेज समथिंग अबाउट द कॉन्टेंट दॅट यू शेअर, की तुम्ही काय कॉन्टेंट दिलाय आणि तुम्हाला मिळालेल्या ह्याच्यामध्ये तुम्ही किती षटकार मारलेत, त्याच्यावर लोकांचं प्रेम आजही डिपेंडंट आहे. मराठी म्हणजे ते क्रेडिट टू मराठी मन. पण ना, दिस इज समथिंग म्हणजे जे आय एम नॉट एबल टू फिगर आउट इज की म्हणजे तुम्ही कुठलेही 90s अर्ली 2000च्या ऍक्टर्सना बघा, विच वी कॉल देम सुपरस्टार, इन्क्लुडिंग दीज टू पीपल, राईट. ते काम करो ना करो, थोडासा मध्ये गॅप असो, देर इज सम मॅजिक वेअर देर इज दिस फॉलोईंग अँड क्रेविंग बिहाइंड देम, विच तुम्ही आत्ता कितीही तेवढ्या लेवलला जात, दे विल नेव्हर बी एबल टू अचीव. दिस इज माय स्ट्रॉंग बिलीफ. म्हणजे you take any name from your era, even if you don't work for next like 2-3 years and you just like appear somewhere and people will be like wow, right? So there is something which I don't know that's the point. म्हणजे मला पण हेच म्हणायचं होतं, कारण तुम्ही म्हणजे जसं म्हणालात अवॉर्ड मध्ये नाही, कुठे नाही, काही नाही. आणि बरं इथे जनरेशनचाही गॅप नाही, म्हणजे नवीन पिढी सुद्धा तुम्हाला तेवढंच हे करते. म्हणजे तुमचा जो प्रोमो, मी ऍक्च्युअली आय वुड लाईक टू tell the young generation ki come to our age and still be the way we are, where we can still be actors, and then we will see. That's the challenge. But that is exactly what I'm saying. Yeah. आणि आता हा विषय निघालाय तर अजिंक्य सर आणि तुम्हाला दोघांनाही हेच की मराठीमध्ये जसे विषय आता आहेत किंवा नवज्योत सारखा दिग्दर्शक आहे, त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे ऐतिहासिक पट तर आहेतच, ते आता मराठीमध्ये एक स्ट्रॉंग हे झालेलं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त
म्हणजे जो म्हणतो आपण ग्रामीण महाराष्ट्रातले पण विषय तितक्याच याच्याने येत आहेत, इथले पण म्हणजे कमर्शियल व्हॅल्यूज ठेवून सुद्धा येत आहेत. तर कलाकार म्हणून हा सगळा मराठी चित्रपटसृष्टीचा प्रवास तुम्हाला दोघांना कसा वाटतो? खूप आनंद देतो. म्हणजे आज तेव्हाही मराठीमध्ये कॉन्टेंट वॉज किंग आणि आजही कॉन्टेंट इज किंग. पण आता त्या फिल्म्सना सुद्धा जास्त लाईमलाईटमध्ये येता येतं. ही खूप जोगवा ना, ह्याची जोगवा फिल्म राईट, तर त्या टाईपचा कॉन्टेंट एवढा इतक्या चांगल्या पद्धतीने पॉवरफुल फिल्म्स, जे पॉवरफुल कॉन्टेंट असतो तो कुठल्या बजेटमध्ये केलाय ह्याच्यावर डिपेंडंट नसतं, पण म्हणजे त्यालाही आजही तितकंच महत्व आहे. पण आज डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे आणि ज्या पद्धतीने काय म्हणायचं, माहिती आणि प्रसारण ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल झालेत, त्याच्यामुळे ह्या फिल्म्सना अनेक जास्त महत्व आलंय. मला बोल. नाही मला हेच वाटतं की बेसिकली आज कंटेंट जो मराठी सिनेमाचा आहे हा कैक पटीने हिंदीपेक्षा चांगला आहे. म्हणजे द स्टोरीज लाईन, इवन मी म्हणेन की खूप बजेटेड फिल्म्स नसून सुद्धा चित्रपटातला जो एक गाभा आहे विच इज द स्टोरी लाईन, हा मराठीत नेहमीच चांगला होता. अगदी इफ यू गो बॅक टू 60s आणि 50s सुद्धा, जेव्हा आईबाबांचा काळ होता त्यातली जी त्यांचे जे पिक्चर्स होते ते म्हणा, राजा परांजपे सारखे दिग्गज डिरेक्टर्स होते. सो कॉन्टेंट वॉज ऑलवेज द किंग फॉर मराठी आणि आजही ते परत आलेलं आहे. एक काळ होता जिथे कॉन्टेंट हॅड कम्प्लिटली गॉन, फॉरगेट दॅट टाइम. पण आता अगेन इट इज इम्प्रुव्हिंग अ लॉट आणि ऑडियन्सला पण त्यांना बघावं असं वाटतं. मल्टिप्लेक्सेसमध्ये पण लोक जात आहेत आणि सोशल मीडिया हॅज रिअली गिव्हन इट अ बिग लिफ्ट टू मेनी फिल्म्स ऑल्सो, ऍक्टर्स ऑल्सो. देयर अ लॉट ऑफ थिंग्स. आणि ना मराठी फिल्म मध्ये एक म्हणजे ह्या फिल्म, आमच्या फिल्मला घेऊन पण मला हे सांगायला आवडेल की करण जोहर किंवा धर्मा प्रोडक्शन्स यांच्या ज्या लाईक बिग फॅमिली ड्रामाज जे आहेत त्याच्यात तोडीची फिल्म त्याच्या मिनिस्क्यूल बजेटमध्ये पेश करणं, गणपती, करेक्ट, इट्स नॉट अ जोक. नॉट अ जोक. आणि आपल्याकडे तेवढे टेक्निशियन्स आहेत, तेवढे नव्या उमेदीचे दिग्दर्शक आहेत. दॅट्स हिज फर्स्ट फिल्म, दॅट काउंट्स. एवढ्या फर्स्ट फिल्मला म्हणजे आपली जी मराठी जनरेशन आहे आताची ती इतक्या कॉन्फिडन्सनी उभी आहे. अलॉंग विथ दॅट द बॅकग्राऊंड की कॉन्टेंट इज किंग, त्याच्यात ह्या फिल्ममध्ये सगळं काही आहे. इट्स जस्ट सच अ पॅकेज अँड आय फील व्हेरी स्ट्रॉंगली की ही फिल्म लोकांनी पाहायला पाहिजे आणि ती आवडणार आहे, याचा मला एक कॉन्फिडन्स आहे. पण सांगण्याचा मुद्दा असा की त्यांना बजेट्स किती असतात, 2-2, 3-3 महिने त्याचं शूटिंग चालतं आणि हे फक्त मराठीमध्येच होऊ शकतं. आणि तुम्ही बघाल की मल्याळम सिनेमामध्ये होऊ शकेल, आणि ह्याला सगळी बॅकग्राऊंड जे आम्ही एक फॅमिली म्हणून काम करतो, कितीतरी आमचं म्हणजे 10 तासाच्या वर शूटिंग नाही करायचं असं जरी मी ठरवलं होतं तरी तुम्ही प्रॅक्टिकली बघता समोर की, आणि तो मेहनत घेत होता, असं नाही की थूक लावतोय. तर आपल्याला आपणहून काम करावं असं वाटतं. आम्हाला त्रास होत होता खूप, मला तर खूप, मी आजारी पण पडले, माझा आवाज पूर्ण गेला होता, खूप गडबडी झाल्या, तरी पण आपल्याला एक बांधिलकी असते की नाही यार मराठी पिक्चर आहे, आपल्याला एवढं फ्रिव्हलसली बजेट वेस्ट करून चालणार नाही, त्यामुळे एकत्र काम करावं. हे सगळं त्याच्याकरता मला खूप अभिमान वाटतो आपल्या चित्रपटांचा की त्या तोडीचं त्यांच्या निम्म्या काय 1/8 बजेटमध्ये आम्ही करू शकतो. आणि तुम्हाला बघेल चित्रपट रिलीज झाल्यानंतर. मी एक सांगू का की म्हणजे मेन पॉइंट ही फिल्म करण्याचा वॉज की आपण कायमच बोलतोय की मराठी कॉन्टेंटमध्ये किंग आहे एंटायर इंडियामध्ये, राईट, डिफरंट लँग्वेजेसमध्ये. पण मला असं कुठेतरी वाटतं की आपली जेव्हा कमर्शियल सक्सेसमध्ये जेव्हा तुलना होते ना, तेव्हा आपण कधीच कन्सिडर केले जात नाही. आता त्याच्यासाठी बरेच हे रिझन्स आहेत की मराठी इंडस्ट्रीमध्ये काय झालंय की माझा असा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा मी ही फिल्म करत होतो तेव्हा मला 4 लोकांनी येऊन सांगितलं की तू का ही एवढी बिग बजेट फिल्म करतोस आणि त्याच्यामध्ये तू 2-3 फिल्म करू शकत होतो. पण माझं म्हणणं होतं की जे विषय त्या लेवलवरती मांडायचे ते लोक मांडतायत,
पण का नाही आपण मराठीमध्ये एक रिच प्रोडक्शन व्हॅल्यू दाखवू शकत? का नाही आपण एक घर, मध्यम वर्ग जरी घर असेल, जसं मॅम सांगितलं की करण जोहरची फॅमिली ड्रामा जी आहे ते पण एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये दाखवतात, मग सेम लेवल आपण का नाही दाखवू शकत? का आपल्याला फक्त कॉन्टेंटवरती रिलाय होऊन, म्हणजे आपलं कॉन्टेंट तर उत्तम आहे, त्याच्यावरती तर आपण डिस्कस नाहीच केलं पाहिजे, पण का नाही आपण असं दाखवू शकतो की माझा मिडल क्लास हा आहे ना? का लोकांना तर बघायला आवडतं लार्जर दॅन लाईफ, आणि जोपर्यंत आपण एक कमर्शियल लेवलवरती विथ अमेझिंग कॉन्टेंट फिल्म आणणार नाही तोपर्यंत एक त्याला कमर्शियल सक्सेस मिळणार नाही. आणि वी विल कीप कम्पेअरिंग आवर सेल्फ टू साऊथ, की साऊथमध्ये बघा की असं KGFचं जर मी उदाहरण दिलं, म्हणजे दिस इज व्हॉट आय हॅव स्टडीड वाईल डुईंग दिस फिल्म, की KGFच्या याला इट वॉज द फर्स्ट फिल्म टू डू अ हाय बजेट फिल्म इन दॅट इंडस्ट्री, राईट? सो त्या प्रोड्युसर्सनी ती रिस्क घेतली, ती फिल्म बनवली, म्हणून त्यांनी कुठेतरी आता 400 कोटी कमवले ना. आपण काय बघतो की साऊथचा रिजनल सिनेमा 400 कोटी बनवू शकतो, पण आपण जर एक ठराविक साच्यामध्येच अडकून तेवढ्याच बजेटच्या फिल्म बनणार आहात तर ऍज अ फिल्म मेकर मी तुम्हाला ते पोर्ट्रेच नाही करू शकणार आहेत. सो कुठेतरी एक कोणीतरी एक रिस्क घेऊन एक ठराविक अमाऊंटचा फिल्म बनवले विथ गुड कॉन्टेंट, जे लोकांनी जर प्रतिसाद दिला तर ती फिल्म चालल्यानंतर एक 10 पुढचे फिल्म मेकर्स तयार होतील की मी पण एक रिस्क घेऊन मोठी फिल्म बनवू शकतो. देन वी विल बी एबल टू रिच 400 crores 500 crores कमर्शियल बॉक्स ऑफिस. सो हे कुठेतरी झालं पाहिजे असं मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये. सर 2 मिनिटापूर्वी आशयाचा विषय निघाला होता, तर आशय कॉन्टेंट, तर असं म्हणतात की कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस, पण मग मधल्या काळात मराठीने फारच सिरियसली तो बिझनेस केला, कारण जिकडे तुमच्यासारखा देखणा रांगडा हिरो होता, ॲक्शन मूवी कमी आल्या, तर तुम्हाला असं वाटतं की कॉमेडीमुळे कुठेतरी साईड ट्रॅक झाला किंवा कमी संधी मिळाली असं? कदाचित मी जेव्हा आलो आणि त्याच वेळेला लक्षा, अशोक आणि हे सगळे पण आले, अप्रतिम कलाकार देवर, म्हणजे मला वाटतं मराठीमध्ये जर कोणी स्टारडम जर म्हणालो तर ते फक्त लक्षालाच मिळालं होतं, आणि ही वॉज रिअली रिअली नोन फॉर इट. सो मला नाही वाटत की कुठे कम्पॅरिझन होऊ शकते. ज्या पद्धतीचा चित्रपट मी केले किंवा ज्या पद्धतीच्या चित्रपटासाठी माझी एकूण शारीरिक बांधिलकी म्हणा किंवा व्हॉट एव्हर, तसे चित्रपट नाही मराठीमध्ये समहाव अपील होत फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. की आजच कोणीतरी मला एक व्हॉट्सॲप पाठवलाय, त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की हेलियम इज सपोज टू बी वन ऑफ द कोल्डेस्ट गॅसेस इन ॲटमॉस्फिअर, आणि आफ्टर दॅट इज मराठी ब्लड. सो मला असं वाटतं की आपल्याला ना सगळं झाल्यानंतर सुद्धा सहन करण्याची खूप वाईट सवय लागलेली आहे, आणि ती कुठेतरी माझ्यासारख्या पर्सनॅलिटीला बघितल्यानंतर ते त्यांना आपलंच, यू डोंट फील लाईक यू कनेक्टेड विथ इट. आपल्याला सवय झाली आहे की अरे नेहमीच हात जोडून नमस्कार करून पुढे जाणार. सो नो हार्म, म्हणजे जे काय झालं कदाचित नुकसान झालंही असेल माझं, देर इज पण देर इज नथिंग, कारण त्याच्यासारखे जे कलाकार तेव्हा माझ्या समोर होते, अशोक इज अ ब्रिलियंट ऍक्टर, लक्षा वॉज अ लवली ऍक्टर. ह्या लोकांनी इंडस्ट्री गाजवली, त्याच्यामध्ये आज भरतनी पण नंतर केली, पण सो कुठेच असं वाटत नाही की अरे माझ्यावर काही अन्याय झाला असावा. ठीक आहे, आय डिड माय पार्ट ऑफ द रोल्स दॅट केम टू मी, आणि ते मी माझ्या पद्धतीने चांगले नेले. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण इथे बसलेलो आहोत आणि मी इथे आहे, तुम्ही तिथे आहात, वी आर स्टील डुईंग द सेम थिंग. याच्यातला एक रोल वेगळा आहे, पण त्यानंतरचे पुढचे 4 सिनेमा माझे एकदम वेगळे आहेत. सो नो कंप्लेंट्स, गॉड हॅज बीन ग्रेट, आणि माय पेरेंट्स हॅव ब्लेस्ड मी अ लॉट. तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे. आजकाल स्टारकास्ट निवडताना सोशल मीडियावरचे फॉलोअर्स पाहिले जातात. एखादी रील व्हायरल झाली तर त्या रीलमधल्या व्यक्तीला लगेच एखाद्या मालिकेमध्ये, चित्रपटामध्ये लगेच संधी मिळते. याआधी बघितलं तर पायऱ्या होत्या, एकांकिका, नाटक म्हणा किंवा हे रंगभूमीवरून सुरुवात व्हायची. तर यावर तुमच्या सगळ्यांचं काय मत आहे? ही जी निवड होतीये किंवा लगेच एखाद्याला चान्स मिळतोय चित्रपटात झळकण्याचा, मालिकेत झळकण्याचा, त्यावर तुमचं काय मत आहे? मी आता मध्ये एक सिरीज केली होती, वेब सिरीज केली होती, त्याच्यामध्ये माझं अगदी पिव्होटल कॅरेक्टर होतं. पण त्याच्यामध्ये मला हे पहिल्यांदा पत्ता लागला की सोशल मीडियाचे 1,00,000-1.5 लाख फॉलोअर्स असल्याशिवाय लोक बघत पण नाहीत तुमच्याकडे. म्हणजे इट वॉज अ शॉक टू मी की आज ही अवस्था आली आहे. बट आय विल स्टील टेल यू, 10 years later ऑल्सो
अश्विनी विल बी स्टील गिव्हिंग इंटरव्ह्यूज. Nice. मला कारण- विसरली ती. हा मला विसरली. I thought we both will be giving interview. टुगेदर. हाऊ अबाउट दॅट? कारण मला ना ह्याची भीती नाही वाटत. इन्सिक्युरिटी नाही. आपलं नाणं खणखणीत असलं ना, कारण मी आतापर्यंत हे असे चॅलेंजेस माझ्या करिअरमध्ये खूप म्हणजे खूप घेतलेत. राईट फ्रॉम कळत नकळत मध्ये एवढ्याशा लांबीची भूमिका होती. बनवाबनवीमध्ये त्याच्याही पेक्षा कमी लांबीची भूमिका होती. हिनामध्ये माझ्यावर फिल्म नव्हती, माझं सेकंड लीड कॅरेक्टर होतं. पण तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही ज्या वेळेला मेहनत करता आणि तुमचा रोल, मी फक्त एवढंच माझं हे ठेवलंय की जे माझ्यापर्यंत येतं, कदाचित त्या सोशल मीडियावर मी फार नसल्यामुळे येणारही नाही. आय एम स्टील व्हेरी न्यू टू सोशल मीडिया. आणि भूषणला माझे पुष्कळ कॉल्स, मला हे जमत नाही रे असं, आणि हा सुद्धा ते मला सारखे टिप्स देतात, मॅम असं नाही, असं करा तुम्ही म्हणून, किंवा व्हॉट एव्हर. मी जरा आहे त्याच्यामध्ये, पण माझ्या कामात माझं काम मला येतं. आणि मला असं वाटतं की मी तरी माझ्या आयुष्यामध्ये माझा फोकस बदलू शकत नाही. येस, माझं सोशल मीडियामध्ये मी ज्या क्षेत्रामध्ये उडी घातले त्या क्षेत्रामध्ये होणारे बदल याच्याबद्दल मी कायम सजग असते. इथे राहणाऱ्या लोकांना जेवढी माहिती असते तेवढीच माहिती ठेवण्याचा, म्हणजे गॉसिप नाही, बट इंडस्ट्रीमध्ये होणारे काय बदल आहेत आणि कुठं चाललेली आहे ह्याचा होरा मला, मी फ्लाईट पकडून जेव्हा इथे येते तेव्हा ऑलरेडी आलेला असतो. एवढं म्हणजे आत्मीयता आहे मला. त्याच्यामुळे जर सोशल मीडिया पण म्हणून सगळ्यांनी डान्सचे रील्स घातले तर मीही घालावे इतका फोर्स मी स्वतःला करणार नाही. मला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने माझी पर्सनॅलिटी, ऑल आय अंडरस्टूड दस फार की सोशल मीडिया म्हणजे काय. तर आत्तापर्यंत आमची एक ही स्टार सेलिब्रिटी म्हणून जी एक इमेज होती आणि प्रेक्षक आणि आमच्यामध्ये एक अंतर होतं सिल्वर स्क्रीनचं, पडद्याचं, ते आता हळूहळू विरघळून जायला लागलेलं आहे. आणि आता लोकांना माझी पर्सनॅलिटी, मी अश्विनी म्हणून काय आहे हे पाहण्यामध्ये जास्त उत्सुकता असते की मी तिकडे बसून मी काय करते, US मध्ये मी काय करते, किंवा इथे माझा लाईफस्टाईल काय आहे. सो ते मी घालू शकते, पण मी माझ्या पद्धतीने घालते. म्हणून ग्रीन डोअर्सचे तुम्ही काही व्हिडिओज पाहिले असतील तर ते मी जे करते ते मी माझ्या पद्धतीने घालते. त्याच्यात माझ्या चेहऱ्यावर मेकअप नसतो, काही नसतो. सो मी आपापल्या परीने करते, पण आय वॉन्ट एव्हर गो आउट ऑफ माय वे टू डू समथिंग. मी 10 वेळा विचार करेन त्याच्या आधी, कारण मला असं वाटतं की आय एम नॉट अ यूट्यूबर, आय एम नॉट अ सोशल मीडिया हाईप्ड पर्सन, आय एम अन ॲक्टर अँड आय ऑलवेज प्रिफर टू रिमेन अन ॲक्टर. That should be my prime identity. Yes, all the fluff, मला चांगले स्टायलिश मिळाले, मी पण सुंदर कपडे घालू शकते. That's not a big deal. पण म्हणून अवॉर्ड फंक्शनला फक्त मी सुंदर सुंदर कपडे घालून माझ्याकडे कॅमेरा मारा आणि त्याच्याकरता जायला मी जाणार नाही. त्या अवॉर्ड फंक्शनला माझं काम दिसायला पाहिजे. दॅट इज ही प्रायोरिटी माझी मी सेट केलेली. आणि कुणी काय करतात त्याच्याविषयी मला काहीच, म्हणजे त्याच्यात गैर नाही. प्रत्येक जण आपापल्या बुद्धीला जे करेक्ट वाटतं, त्यांच्या इमेजला जे करेक्ट वाटतं ते फॉलो करत असतात. पण मी एका वेगळ्या मुशीतली आहोत, मी आणि आम्ही दोघेही. त्याच्यामुळे एका सर्टन लिमिटच्या बाहेर मी माझं आयुष्य खूप खुलून सांगणार नाही, कारण मी वेगळ्या संस्कारातनं आलेली आहे. पण जेवढं अपडेट करायला स्वतःला गरजेचं असतं तेवढं मात्र मी निश्चित करते. हल्ली तुला माहिती आहे का, बिकॉज ऑफ सोशल मीडिया इश्यूज आणि जे तू आता म्हणालीस की सोशल मीडिया, यंग जनरेशन मध्ये इन्सिक्युरिटीज प्रचंड वाढलेल्या आहेत, विच इज अ व्हेरी बॅड थिंग. म्हणजे मी तर इतकं जाऊन म्हणेन की हे जे लहान मुलांना घेऊन हल्ली टेलिव्हिजनवर खूप मोठे शोज होतात, कोण फेमस कोण आणि कोण, आय फील दे शुड बी बॅन्ड. द रिझन बिंग दिस की एका छोट्याशा वयामध्येच तुम्ही पहिल्यांदी या शोज मध्ये अवॉर्ड्स दिले नाही पाहिजेत. एव्हरीबडी शुड बी ट्रीटेड इक्वली. इट शुड बी अ कॉम्पिटेटिव्ह शो ऑफ कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट. द मोमेंट यू स्टार्ट सेइंग की ह्यानी खूप चांगलं केलं आणि ह्याला इतके नंबर मिळाले, द चिल्ड्रन बिलो आर सब्जेक्टेड टू अ लॉट ऑफ मेंटल स्ट्रेस, विच इज पथेटिक. आणि दिस गोज टू द यंग जनरेशन ऑफ माय ऍक्टर्स इन दिस इंडस्ट्री एज वेल. कारण नसताना ते स्ट्रेस डोक्याला की सोशल मीडियावर दिसलं पाहिजे, मग हे करा, मग ते करा, मग किती लाईक्स आले, सकाळी उठल्यापासून मोबाईल. दिस शुड बी थ्रोन आउट द विंडो बिकॉज यू डोंट नीड दिस. इफ यू आर अ गुड ऍक्टर and if you can sustain yourself well,
तुम्ही टाकायचेच असतील ना, तुमचे हेल्थ व्हिडिओज टाका. तुम्ही टाकायचेच असतील, तुम्ही काय हेल्दी, हाऊ डू यू कीप युअर सेल्फ हेल्दी, हाऊ डू यू कीप गुड, सो पीपल लर्न फ्रॉम यू. Don't put all this miserable shit on social media because that's just because you want to be seen. It's not worth it. मी एक उदाहरण देते की तारतम्य कसं सुटतं या नवीन जनरेशनचं काही वेळेला. माझ्या घरामध्ये एक आय वॉन्टेड टू हायर अ डिझायनर की माझे काही स्टायलिंग करायला खूप हल्ली सगळंच डिजिटल मीडियावर जात असतं, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी जाणं ही मी ज्या गोष्टी मी शिकत असते त्याच्यात एक नोटीस केलेली गोष्ट आहे की अश्विनी घरचे कपडे घातले म्हणून म्हणजे तुम्ही टिप टॉप प्रत्येक वेळेला असायला पाहिजे. एव्हरीथिंग इज रेकॉर्डेड. इट्स नेव्हर आता लिखित असण्यापेक्षा व्हिज्युअल जास्त आहे. तर एक डिझायनर माझ्या घरी आली, यंग टॅलेंटेड मुलगी. मी ती लवकर आली, ती येऊन बसली होती आणि मी काहीतरी तिला दाखवायला म्हणून आत जाऊन बाहेर येत होते. माझ्या घरातल्या आरशामध्ये ती स्वतःचा असा फोटो काढत होती. शी सिटिंग इन माय हाऊस. शी नोज आय एम अ सेलिब्रिटी, जिच्या आय एम गोइंग टू हायर हर. पण हे तारतम्य सुटतं ना, ते हे असं आय एम नॉट गोइंग टू वर्क विथ हर. म्हणजे तुम्ही विचार करा की हेमा मालिनीनी मला एका तिच्या चित्रपटाकरता रोल करता बोलवलंय समजा, म्हणजे असे एकदा आलं होतं, आमचं काम नाही झालं ते. पण मी जर हेमाजींच्या घरामध्ये बसून स्वतःचा एक असा फोटो काढला तर कसं वाटेल ते. म्हणजे हे तारतम्य तुम्ही सुटतं जस्ट बिकॉज यू सॉ समथिंग, आणि इट्स जस्ट रिडिक्युलस टू डू समथिंग लाईक दॅट. तर तो एक म्हणजे हे भान त्यांना ठेवायला हवं आहे. हे सुटतं हे बिकॉज दे आर ओव्हर प्रेशराइज्ड अनफॉर्च्युनेटली. आणि आमची जनरेशन खूप लकी आहे, सुदैवी आहोत आम्ही, की आम्हाला हे प्रेशर नव्हतं. आम्हाला फक्त आलेलं स्क्रिप्ट आम्ही कसं पेश करू ह्याचंच केवळ. आताच्या जनरेशनचं आयुष्य अनेक कठीण झालेलं आहे. आणि आम्हाला एक चांगलं आहे की आमचे पाय इतके जमिनीवर घट्ट रोवलेले आहेत आणि आमच्या प्रायोरिटीज इतके वर्ष मिळाली आम्हाला ओळखायला. तो कमी वेळ मिळतो आजकाल, कारण तुम्ही एक चित्रपट केलं की इतकं तुमचं बोलबाला होतो ना की त्या घट्ट पाय रोवायला वेळच मिळत नाही या जनरेशनला. म्हणजे त्यांचा गुन्हा आहे असं म्हणणार नाही, पण त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे. जसं मी आज आत्ता काय चाललंय ह्याचं भान ठेवते. मी होते सुपरस्टार, दॅट डझंट मीन कलाकाराला प्रत्येक चित्रपटात प्रूव्हच करायला लागतं. आम्ही ऍक्सेप्ट केलेलं प्रोफेशनचं मूळच ते आहे की एव्हरी फ्रायडे यू हॅव टू गो अँड प्रूव्ह युअर सेल्फ. हे जसं मी शिकते आहे तसंच त्या जनरेशननी सुद्धा ह्याचं भान ठेवायला शिकायला हवं. म्हणजे हा त्यांच्या पुढचा प्रॉब्लेम आहे. मला सोशल मीडियावर कसं यायचं आणि कुठल्या स्वरूपात यायचं हा प्रॉब्लेम असेल तर त्यांना सोशल मीडियाला जिथच्या तिथं कसं ठेवायचं आपल्या आयुष्यात हे त्यांना शिकण्याची गरज आहे. आय थिंक इट्स अ व्हेरी म्हणजे ह्यांनी तर सगळं बोलले, पण मला असं वाटतं की जस्ट बिकॉज तुमच्याकडे फॉलोअर्स आहेत, आणि हे इट्स अ सर्कल. ओके, आय विल नॉट ब्लेम वन पर्सन हिअर. आता काय होतं, आमच्या फिल्मच्या कास्टिंगच्या वेळी पण मला भरपूर लोकांनी हे सजेस्ट केलेलं की ह्याचे एवढे फॉलोअर्स आहे. आणि माझं असं होतं की आय एम गोइंग टू लुक की तो आर्टिस्ट म्हणून कसा आहे, माझ्या कॅरेक्टरला तो जस्टिस देऊ शकतो का नाही. पण हे बाकीच्या फिल्म मेकर्सनी पण विचार करून त्यांच्या फिल्ममध्ये ते जर केलं, म्हणजे इट इज नॉट की तो इन्फ्लुएन्सर किंवा ज्याचे फॉलोअर जास्त आहेत तो एक उत्तम आर्टिस्ट असू शकतो, पण जस्ट बिकॉज त्याचे फॉलोअर्स जास्त आहेत म्हणून तुम्ही त्याला कास्ट कराल तर हे त्याच्यासाठी पण रॉंग आहे आणि ते दुसऱ्या ऍक्टरसाठी पण रॉंग आहे. कारण का उद्या जाऊन जर म्हणजे एक्झाम्पल म्हणजे आय हॅव सीन दिस पीपल की एक उत्तम आर्टिस्ट ओके ज्याचे जास्त फॉलोअर्स नाही आहेत पण त्याला काम नाही मिळत आहे बिकॉज इंडस्ट्रीची डिमांड आहे की त्याचे फॉलोअर्स पाहिजेत. तर मग त्याचा ऍक्टिंग सोडून ही इज डुईंग ऑल दी अदर थिंग्स ऑन सोशल मीडिया ज्याच्याने त्याचे फॉलोअर्स वाटतील, विच इज रिफ्लेक्टिंग हिम ॲज अ बॅड आर्टिस्ट. सो एव्हरीवन इज स्टक इन दिस सर्कल राईट. कारण का आपल्या ह्याच्यामध्ये पण 14 जणांच्या ह्याच्या कास्टिंगमध्ये असं होतं की अरे ह्याचे एवढे फॉलोअर्स आहेत. मी म्हटलं मला हे नाही करायचं आहे, कारण का ऍट द एंड ऑफ द डे जर तो मी फक्त फॉलोअर्ससाठी जर कास्ट केलं असतं तर तुम्हाला हे घरात कुटुंब जसं तुम्हाला आता दिसतंय ते दिसलं नसतं. थँक्यू. मला पुढे US मधनं बोलावलं नसतं.
मी म्हणेन परत ही दोन्हीकडची बाजू बघितली गेली आहे. Correct. कारण जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मी अगदी पथनाट्य आणि हे करत करत पोहोचलोय. त्यानंतर एकेकाळी ऑर्कुट वगैरे या गोष्टी होत्या, फेसबुक, आणि नंतर इंस्टाग्राम करत, आणि या गोष्टी सुरुवातीला पाहिल्या. पण ते थोडंसं बदलतंय, कारण आजकाल कामाच्या याने सुद्धा, कारण की इन्फ्लुएन्सर सगळ्यांना माहिती आहे की फॉलोअर्स विकत घेतले जातात. त्यामुळे नुसतंच फॉलोईंग बघून किंवा ह्याला कास्ट करा ही गोष्ट बदलली. मला एक त्याचं मीडियम वाटतं, पोहोचणं नक्कीच सोपं झालं. म्हणजे जे एकेकाळी मला आठवतंय कुठल्याही ऑडिशनसाठी किंवा कॉलसाठी कॉल करा, मग आपले पोर्टफोलिओ काढा, ते फोटोज पाठवा, किंवा मग एक सेल्फ टेस्ट पण नाही, तेव्हा नॉर्मल व्हिडिओज वगैरे आपण म्हणायचो, काहीतरी कुठेतरी हे केलं त्यातल्या काही गोष्टी पाठवा आणि आपलं काम पोहोचू दे आणि आपल्याला एक ऑडिशनचा कॉल येऊ दे. असं जे होतं ते माध्यम म्हणजे जाऊन आता प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे, त्याच्यामुळे त्या ह्यानी ती कामं मिळत आहेत. काही जण इन्फ्लुएन्सर्सना घेऊन ऍक्टिंगसाठी हे करतात, पण नक्कीच या इन्फ्लुएन्सर्स मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला एक ते टॅलेंट दिसतं. असं नाही की दे डू नॉट हॅव द टॅलेंट ॲट ऑल. देर आर सो मेनी इन्फ्लुएन्सर्स ज्यांना आपण इन्फ्लुएन्सर्स किंवा काही आजकालचे जे मला तर वाटतं अगदी आपण घरी आत्या काका मामा यांच्यासमोर, कारण की मी लहानपणी हे करायचं, एखादं काहीतरी नक्कल करून दाखवीन, कोणाची तरी मिमिक्री करून दाखवीन, दारुड्याचं ऍक्टिंग करून दाखवीन, म्हाताऱ्याचं ऍक्टिंग, हे आजकाल सगळं जे आपल्याला घरी चालायचं, लहान मुलं आपल्याला करून दाखवायचं, ते त्याप्रमाणे ते सोशल मीडियावर दिसतं. पण त्यांच्यात ते टॅलेंट आहे सुद्धा, त्यानुसार ती ऑपॉर्च्युनिटी मिळते. आणि एक कुठेतरी काय झालंय, एक हे माध्यम पोहोचवण्यासाठीचं तो एक हे झालंय की फिल्म पोहोचवायची वगैरे तर सोशल मीडिया थ्रू पोहोचवली जाते. मग ते कॉम्बिनेशन मध्ये काम केलं जातं असं मला जाम वाटतं, की बाकी सगळे मेन ऍक्टर्स वगैरे झाले, एका इन्फ्लुएन्सरला चान्स द्या, कुठेतरी हे द्या, म्हणजे इथपर्यंत आपली फिल्मही पोहोचेल. तर हे एक प्रत्येक जण की बिझनेस पर्स्पेक्टिव्हने विचार करणं, त्याने ऑपॉर्च्युनिटी डेफिनेटली अफेक्ट होते. आय हॅव स्ट्रगल थ्रू दॅट ऑल्सो, कारण की आता मीही अनेक वर्ष, मलाही ते जमत नाही. बऱ्याच वेळेला या गोष्टी कर, आणि माझं असं, मला साधं ते बर्थडे पोस्ट करा, विश करा, सगळ्याचा वीट येतो. मला नवजोतलाही माहितीये की मला एक एक गोष्ट पोस्ट करा सांगायला सुद्धा सांगावं लागतो खूप. पण ते एक की स्वतःहून करावं असं वाटतंय. तर बेसिकली मला तेच वाटतं, फॉलोअर्स म्हणजे काय, की त्या फॉलोईंग, फॉलोअर्स मिळवण्यासाठी जर तुम्ही गोष्ट करायला लागला तर तुम्ही एक फॉलोअर झाला, यू आर नॉट लिडिंग, यू डू युअर जॉब Very well said. तर ते होईल. आणि त्या बिलीफवर मी चाललोय. आणि मला वाटतं इफ आतापर्यंत माझं असं गेम चेंजर कोणतं, पण एक ग्राफ व्यवस्थित कन्सिस्टंटली स्टेप बाय स्टेप चालू, अँड आय एम रिअली हॅपी विथ द वे इट इज गोईंग. त्यामुळे अजून त्या लेवलचा सक्सेस पाहिलं नाहीत म्हणून ती हाव आहे अजून, की अजून कष्ट करायचं, अजून कष्ट करायचं. ओव्हरनाईट सक्सेस मिळाला नाहीये, आणि त्यामुळे हे फॉलोअर्स थ्रू वगैरे होतंय. पण तेही चित्र बदलतंय. म्हणजे एक माझं एमबीए त्यात इकॉनॉमिक्स मध्ये होतं, डिमिनिशिंग लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. तसाच इंस्टाग्रामचं व्हायला लागलंय, सगळ्यांना हळूहळू वीट यायला लागलं. त्यामुळे येईल ते खरं टॅलेंट येईल. नोबडी वॉन्ट्स अ फिल्म टू सफर. त्यामुळे नुसतंच फॉलोअरमुळे नाही, ते एक कॉम्बिनेशन केलं जातंय. पण डोंट गिव्ह अप होप, अँड इफ यू हॅव युअर टॅलेंट, जे आपण काय ऐकलं इकडे जे लिहिलेलं असतं ते कोणीही नेणार नाही. यू विल गेट युअर वर्थ, कीप वर्किंग हार्ड. थँक्यू. या चित्रपटाच्या निमित्ताने निकिताने पहिल्यांदा काम केलंय, तर तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? निकिता याआधी माझी ओळख नव्हती किंवा जेन्युइनली कामही तेवढं पाहिलं गेलं नव्हतं. जेव्हा कास्टिंग आणि हे सगळं ऐकलं होतं तेव्हा मला कळलं, आणि आमची भेट झाल्यानंतर तो कनेक्ट खूपच चांगला होता आणि तिची काम करण्याची स्टाईल कळली. खूप उत्कृष्ट अभिनेत्री आहे. आम्ही दोघं छान मैत्री झाली आणि अतिशय प्रोफेशनल अशी मैत्री होती. म्हणजे केमिस्ट्री हे करण्यासाठी खूप मैत्री झाली वगैरे असंही नव्हतं. खूप मी अगदी घट्ट मैत्री पण नाही म्हणणार, पण अतिशय व्यवस्थित कामासाठी आपण इथे आलो आणि त्या ह्यांनी छान मैत्री अशा ह्याचं हे काम होतं. आणि ती केमिस्ट्री दोघांमधली डेव्हलप ही ऑलरेडी ह्यांनी स्क्रिप्टमध्ये केली होती. त्यामुळे ती इतकी उत्कृष्टपणे आलेली आहे की इट इज रिफ्लेक्टिंग एव्हरीवेअर. की म्हणून जसं त्यांनी की कास्टिंगच्या ह्यानी किंवा एक एक कॅरेक्टर ज्याप्रमाणे कॅरेक्टरायझेशन त्याचं केलं होतं त्याच्यामुळे ते पोर्ट्रे करणं नक्कीच सोपं झालं. आणि एकंदरीत शी कम्स फ्रॉम अ डिफरंट इंडस्ट्री, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तिच्याकडनं शिकायलाही मिळाल्या. एक जसं म्हटलंय, 2 इंडस्ट्रीज खूप वेगवेगळ्या आहेत. ह्याच्यात आम्ही खूप फॅमिली वगैरे, जे ती बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये म्हणते मला कुटुंब सापडलं. इकडे तेच होतं, आम्ही लिटरली एका कुटुंबासारखे राहतो. आणि द कॅप्टन ऑफ द शिप इज ऑलवेज द डिरेक्टर. त्यामुळे हे आई वडील असल्यासारखं डिरेक्टर असतो आणि बाकी सगळी सेम मुलं असतात अशा यांनी, आणि ते एकत्र कुटुंब राहतं. ते तिच्यासाठी नवीन होतं. ऍट द सेम टाइम आपली इमेज जपणं, आपली एक इमेज क्रिएट करणं, आपली एक इमेज फॉलो करणं, या गोष्टी की त्याही किती महत्वाच्या आहेत
ते कुठेतरी आम्ही तिच्याकडनं शिकलो. जे आपण अगदीच बऱ्यापैकी एकदम हे असतो, जे बिंदास असतो वगैरे, पण एक पब्लिक इमेज जपणं, अशा गोष्टी तिच्याकडनं मी शिकलो. त्यामुळे इट हॅज ऑलवेज बीन अ गिव्ह अँड टेक. आणि ऍज अन ऍक्ट्रेस शी इज रिअली वंडरफुल. नऊवारीमध्ये इतकी कोणी नॉन महाराष्ट्रीयन ऍक्ट्रेस आतापर्यंत इतकी छान दिसलेली मला आठवत नाही. मला जेन्युअनली वाटतं ती जाम गोड दिसते आणि खूप इतका छान तिने तो लुक कॅरी केलाय. आणि त्याचबरोबर कामही तुम्ही फिल्म बघाल तर लक्षात येईल, कामही खूप छान केलंय. ऍट द सेम टाइम आपल्याकडे लगेच भुवया उंचवल्या गेल्या होत्या जेव्हा सुरुवातीला, की अरे परत एक नॉन महाराष्ट्रीयन ऍक्ट्रेस किंवा हिंदीतली अभिनेत्री इतका चांगला होतं, ती कशी, तर ती सुद्धा फिल्मची गरज होती. दिल्लीहून आलेली, आता ट्रेलर पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना कळलं, दिल्लीहून आलेली मुलगी आहे. तर त्यानुसार ऍप्ट कास्टिंगच्या ह्यानी तिचं कास्टिंग झालेलं आहे. नॉट जस्ट अगेन की एक हिंदी ऍक्ट्रेस आणूया, बाकीचे आपले कॅरेक्टर्स आणि हे करून, असं नाही. ती फिल्मची गरज होती आणि त्यासाठी आय थिंक दे वुडंट हॅव बीन एनीवन बेटर दॅन हर. आता सोशल मीडियाचाच विषय चालू होता, तर तुझ्या बहुतांश पोस्टवरती चाहते विचारत असतात की भूषण लग्न कधी करणार, तर कधी करणार? इतकी छान कामं चालू आहेत, वेळ कुठे आहे? इमोशन्स पाहिले घरात गणपतीचे कसे चालू आहेत, हा विचार करायलाही वेळ नाही, प्रश्नाचं उत्तर द्यायलाही मला वेळ नाही मिळत. 26 जुलैपर्यंत त्याला प्रश्न विचारू नका, 26 जुलै नंतर विचारा. मला वाटतं योग्य वेळी येईल तेव्हा करेन. आजकाल एक खूप चांगलं झालंय, हा जनरेशनल एक चेंजमुळे आई वडिलांमध्ये पण तो चेंज झालाय की आजकाल घाई नाही करत आहेत कोणी, तेव्हा विचारण्याची पण तुला वाटेल तेव्हा कर. आम्हीच पांडा घातला होते. त्यामुळे आजकाल ते खूप चांगलं आहे. त्यामुळे बघू, योग असेल सगळं जुळून आलं तर होईल, नाही तर आहे खुश राहीन आयुष्यभर, एवढं गॅरंटी नक्की. सो आय गेस दॅट इज व्हॉट मॅटर्स. 26 जुलैला चित्रपट येतोय, तर तुम्ही चौघं मिळून प्रेक्षकांना आवाहन करा. सो माझं आव्हान हे आहे की मराठी चित्रपट जेव्हा तुम्ही बघता तेव्हा मराठी प्रेक्षक हा फार स्ट्रिक्ट आहे असं मला वाटतं, आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी काहीतरी कमी किंवा हे नाही कम्पॅरिझन करतो. सो माझी अशी रिक्वेस्ट आहे तुम्हा सगळ्यांना की या चित्रपटामध्ये तुम्ही आत्तापर्यंत जेवढं कंप्लेंट करत आलात की मराठी इंडस्ट्रीतल्या पिक्चरमधनं हे मिळत नाही, ते सगळं आहे. म्हणजे कमर्शियल व्हॅल्यू आहे, प्रोडक्शन व्हॅल्यू आहे, एक अमेझिंग कास्ट आहे, कॉन्टेंट किंग आहे, त्याच्यानंतर कॉमेडी आहे, रोमॅन्स आहे, म्हणजे जे तुम्हाला पाहिजे ते सगळं आहे. आत्ता ना मी हे का बोलतोय माहिती आहे, कारण का एका आमच्या ट्रेलरवरती एकाने कमेंट केलंय की ही फिल्म अशा लेवलवरती आहे की जे तुम्हाला जे मिसिंग वाटतं ना ते सगळं आहे, फक्त मराठी माणसाने आम्हाला साथ दिली पाहिजे. सो माझी तीच रिक्वेस्ट आहे की 26 जुलैला तुम्ही थिएटरमध्ये जा आणि ही फिल्म बघा. आणि दुसरं एक असं आव्हान आहे की महाराष्ट्रात राहून जर आपण मराठी फिल्मला पहिलं प्राधान्य दिलं तर आपला ही सिनेमा बाकीच्या रिजनल सिनेमाच्या लेवलवरती कमर्शियली लेवलला जाऊ शकतो. सो प्लीज गो अँड वॉच मराठी ठीक आहे. मी आता एक ऍक्शनेबल, म्हणजे ज्याच्यावर तुम्ही लगेच पाऊल उचलून ह्यांनी जे सांगितलं ते प्रत्यक्षात आणू शकता. याचा अर्थ प्रत्येकाचे फॅमिलीचे व्हॉट्सअप ग्रुप्स असतात है ना. जसं आमच्याकडे आमचा एक घरात फॅमिलीचा पण आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, आणि चित्रीकरण झालं तरी आम्ही एकमेकांचं सुख दुःख त्याच्यावर टाकत असतो. तर तुमच्या फॅमिली ग्रुपवरती आत्ताच 26 जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये एक डेट आणि एक थिएटरची तिकीटं 25 तिकीटं बुक करा, आणि आजीपासून पंतवंडापर्यंत सगळ्यांनी पहा असा हा चित्रपट आहे. मी याची गॅरंटी देते. आणि मी एकच आवाहन करेन, जस्ट करेक्टिंग नवज्योत, की नुसतेच मराठी लोकांना हे आव्हान नाहीये, तर नॉन महाराष्ट्रीयन लोकांनी सुद्धा हा चित्रपट पाहावा, आणि नॉन महाराष्ट्रीयन लोकांनी सुद्धा मराठी चित्रपट पाहावेत, हे महत्वाचं आहे. कारण मराठी चित्रपट आज जो पूर्वीचा असायचा किंवा जे काही लोकांच्या मनात असेल, वी हॅव इव्हॉल्व्ड, मराठी हॅज इव्हॉल्व्ड, द फिल्म हॅज इव्हॉल्व्ड, द सिनेमा हॅज इव्हॉल्व्ड. सो प्लीज ऑल पीपल टुगेदर गो वॉच नॉट जस्ट दिस फिल्म, पण येणारे सगळे मराठी फिल्म्स, आणि सगळी चालली पाहिजेत. ही तर चालणारच आहे, सुपरहिट आहे, पण येणारे पण सगळे चालले पाहिजेत. सो प्लीज एव्हरीबडी गो अँड वॉच इट इन द थिएटर. मी म्हणेन घरात गणपती सप्टेंबरमध्ये येत आहेत, पण त्या आधी जुलैमध्ये 26 जुलैला घरात गणपती बघण्याची गरज आहे. हा चित्रपट बघाल तर नक्कीच तुम्हाला तो आवडेल, आणि त्याचबरोबर घरात येणारे या वर्षीचे गणपती असून स्पेशल होतील एवढा विश्वास नक्कीच आहे. त्यामुळे 26 जुलैला घरात गणपती नक्की बघा. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही सगळे वेळात वेळ काढून आलात त्यासाठी खूप खूप थँक्यू. आमच्या सगळ्या टीमकडून तुमच्या चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. खूप खूप आभारी.